मी ट्रॅव्हल करतो, मला आवडतं वगैरे, पण गिरनार ही, आणि मी असं कधी म्हणत नाही की इथे परत येणार नाही, कधीच म्हणत नाही. गिरनार ही अशी पहिल्यांदा अशी जागा आहे, मी म्हणालो स्वतः मी परत इथे येणार नाही. काय बोलतो? मी स्वतः असं म्हणतोय. आणि ही 2018ची गोष्ट आहे. मी 2018 हा होतो तिथे बसल्या बसल्या मी डावीकडे बघितलं तर मला कसं सोन्यासारखं चमकताना दिसलं काहीतरी सगळीकडे. इकडे चमकता, इकडे इकडे सोन्यासारखं बिलकुल अगदी. म्हटलं काय आहे. एक म्हातारी बाई आली, तिथे उचलायला लागली आणि पोलिसांना अक्षरशः म्हणजे हकलत होते की पुढे चला पुढे चला. कारण पाऊस जसा आला 2023 मध्ये, तर वरती जे श्वापदे राहतात वाईल्ड अॅनिमल्स, ते सगळे खाली येत होते. आणि त्याचमुळे सगळ्या घटना घडल्या 2023 मध्ये. चांगलं असेल. आणि मला थोड्या वेळात जाणवलं की चप्पल मला ती पुढे चावते आहे. म्हटलं आता हे काय काय म्हणजे इतकं चालायचं आहे आणि सोबत चप्पल पण चावते माझ्यासोबत. म्हटलं चला हे सिंहासन मिळालं आपल्याला. मी ते जाऊन बसलो आणि जे बसलो की उठूच शकत नव्हतो. म्हणजे एकदा बसल्यावर आता नाही येऊ शकत माझ्याकडून परिक्रमा. आणि पोळ्या तिथेच रस्त्यावर तयार करायच्या लाटायच्या. आणि तो लहान मुला, तो आई त्याला गरम गरम पोळी खाऊ घाल त्याच्या ताऱ्यात टाकते. ते बघूनच इतकं आहावाला फिलिंग येत होतं. रिअल रॉ रस्टिक वाईल्ड एक्सपिरियन्स होतो. वनभोजन प्लस तीर्थक्षेत्र प्लस तीर्थयात्रा प्लस नदी आणि प्लस अशा ठिकाणचं अन्न इतकं गोड लागतं की काय असतं त्याच्यात माहिती नाही. साधा तिखट मीठ मसाला असतो, पण ते माहोल येस उलटू एकदम. मी ते बघून मला वाटतं की आपली सगळी लाज, शरम, लज्जा, ऑकवर्डनेस बाजूला ठेवून त्यांना म्हणा की प्लीज मला जेवू द्या तुमच्यासोबत. म्हणायचं ना मग. मी नाही म्हणतो. आय वॉज इन टू माय झोन आणि मला खूप. नमस्कार अभिजित, तुझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. थोडक्यात सविस्तर या चॅनलचा हा पहिला एपिसोड आज आम्ही इथे रेकॉर्ड करत आहोत. आणि हा एपिसोड अभिजितला करायचा होता त्याच्याच आवडत्या गिरनार परिक्रमेविषयी. परंतु त्याविषयीची तज्ज्ञ व्यक्ती त्याला मिळाली नाही. त्यामुळे त्याला असं वाटलं की आपणच स्वतः या परिक्रमेविषयी आपण सांगावं, कारण की त्यांनी स्वतः ती परिक्रमा केलेली आहे, अनुभवली आहे. आणि मग विचार आला की मग कोण बोलेल माझ्याशी. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली, कारण की असं होईल ना की सर्व काही अभिजित, तर असं सब कुछ अभिजित नाही होगा, नाही तर तुम्हाला फील येईल मंडळी की हा माझीच लाल संघटनेचा अध्यक्ष आहे की काय. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या होत्या. म्हणून या एपिसोडपुरती आज मी अनुष्का अभिजितच्या या पॉडकास्टची होस्ट असणार आहे. सो थोडक्यात सविस्तर या चॅनलचा हा पहिला एपिसोड सुरू करण्याच्या आधी, ही पहिली पायरी व्हर्च्युअल परिक्रमेची करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच भन्नाट विषय घेऊन अभिजित पुढच्या अनेक एपिसोडमध्ये आपल्याला भेटणार आहे. तर आजच्या या सुंदरशा परिक्रमेला सुरुवात करूयात. तर मंडळी, मी आता थोडक्यात विचारणार आहे आणि अभिजित सविस्तरपणे बोलणार आहे. तर सुरुवात करूयात अभिजित. सगळ्यात पहिल्यांदा मला हा बेसिक प्रश्न नेहमी असा वाटतो की आपण नॉर्मली जे गिरनारचं ऐकतो की 10,000 पायऱ्या चढून तुम्हाला दत्त शिखर गाठायचं असतं, ते आणि ही गिरनार परिक्रमा हे वेगवेगळं आहे की तेच हे आहे? 10,000 नाही, 9,999 पायऱ्या. ओके, चला एक कमी झाली. दर्शन करायचं तर बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की गिरनार दर्शन आणि गिरनार परिक्रमा हे एकच आहे. तर ते तसं दूर नाहीये. गिरनार दर्शन आपण वर्षभर करू शकतो, केव्हाही 365 डेज. गिरनार परिक्रमा ही फक्त वर्षातनं 4 दिवस होते. तीही कार्तिक एकादशी टू कार्तिक पौर्णिमा. म्हणजे आपले विष्णू जेव्हा निद्रेतनं उठतात तेव्हा ही परिक्रमा सुरू होते. आणि पौर्णिमेला म्हणजे कार्तिक पौर्णिमेला जी बऱ्यापैकी खूप मोठा दिव्यांचा तोच एक सण, त्रिपुरी पौर्णिमा, याच विसरलो हा वर्ड मी. सो त्रिपुरी पौर्णिमेला ही परिक्रमा संपते, बंद होते. आणि त्यानंतर तो जो रस्ता आहे गिरनार जंगलात जाण्याचा तो बंद होतो. सो वर्षभर फक्त 4 to 5 डेज ही परिक्रमा असते. नाही, पण मग हे नेमकं काय, म्हणजे हा पिरियड काही स्पेसिफिकली असाइन आहे का, स्पिरिच्युअली आहे का, कसं, म्हणजे काय काय असतं त्या पिरियड मध्ये खास? ऍक्च्युली तशी एक जी कथा असते प्रत्येकाला पार्श्वभूमी ती अशी आहे की सुभद्रा हरण केलं अर्जुनाने श्रीकृष्णाच्याच अंडर गायडन्स. तर त्यांचं ते हरण केल्यानंतर म्हणजे सुभद्राने हरण केलं होतं अर्जुनाचं. त्यांचा विवाह झाला या गिर जंगलात. सो ते जेव्हा हे सगळे आले, यांचा विवाह झाला आणि मग तेव्हा सर्व देव वगैरे, कृष्ण वगैरे, हे सगळ्यांनी परिक्रमा पूर्ण केली, गिरनारची परिक्रमा केली तेव्हा. याशिवाय दुसरी कथा अशी आहे की या 4 दिवसामध्ये, गिरनार परिक्रमेच्या 4 दिवसात, एकादशी टू पौर्णिमा, विष्णू उठले असतात
तेव्हा संपूर्ण देवगण म्हणजे जे आपण म्हणतो की 36 कोटी, अगदी आपले पितृगण म्हणतात, नवनाग, नवनाथ, हे सर्व आणि दत्त महाराज स्वतः तिथे असतात. सो त्यावेळेस सर्व देवगण त्यांची प्रदक्षिणा करतात. म्हणून ॲडिंग टू दॅट की गिरनारच्या परिक्रमेत एक रात्र जरी किमान घालवावी, तिथे रात्र झोपावं तुम्ही त्या जंगलामध्ये. आपले मराठी लोक करतात तिथे, बरेच महाराष्ट्रीयन लोक असतात. सो ते रात्र काही 50% सरळ नॉनस्टॉप परिक्रमा करतात आणि आपण जिथे राहतो हॉटेलमध्ये तिथे जातात. पण काही लोक रात्री झोपतात सुद्धा तिथे जंगलामध्ये. आणि हे आपलं फक्त एकच दिवस करतो. जे गुजराती लोक आहेत लोकल, ते अख्खे 5 दिवस तिथे राहतात. 5 दिवस, आज 5 किलोमीटर पुढे गेले, पुढे 6 किलोमीटर तिथे स्टे करतात, तिथेच ते स्वयंपाक करतात. अशा प्रकारे 5 दिवसांची ती संपूर्ण परिक्रमा ते ऍक्च्युअली कम्प्लीट करतात तिथे 4 ते 5 दिवस रात्री राहून. सो त्यांचा अनुभव नेक्स्ट लेवल असतो. आपण मात्र एक दिवस तरी राहतो किमान. अच्छा. अरे पण म्हणजे जंगलामध्ये राहायचं रात्री, किंवा गीरचं जे जंगल आहे जे खूप फेमस आहे सिंह यासाठी, तर मग तेव्हा काही जंगली श्वापदांचं भय किंवा काय, म्हणजे असा एक बेसिक प्रश्न मनात आला. व्हॉट्सअपवरती भरपूर 1-2 ह्या पोस्ट सुरू असतात की इथे विंचू, साप, मुंग्यांपासनं, म्हणजे जंगलच आहे ना रादर. गीर तर सिंहांसाठी फेमसच आहे. अस्वल आहे, लेपर्ड्स आहेत. बरोबर. ते कुठे तुम्हाला इजा करत नाहीत जर तुम्ही श्रद्धेने जात आहात तर. पण मी खूप प्रॅक्टिकली बघत असतो कुठली गोष्ट, तर असं नाही आहे. मागच्या वर्षी तिथे 2023 मध्ये ऍक्च्युली एक मुलीला लेपर्डने उचलून नेलं तिला, कारण तिने शॉर्टकट घेतला होता तिच्या फॅमिलीने आणि ती लहान मुलगी होती. सो एक लेपर्ड आला आणि तो तिला उचललं. 23 मध्ये नाही 23 मध्ये अशा 3 ते 4 घटना घडल्या की लेपर्डचा हल्ला झाला. सो प्रॅक्टिकली आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मी त्रिगुणात्मक ट्रॅव्हल सोबत गेलो होतो परिक्रमेला. त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे डिटेलमध्ये सांगितलं की काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही. काही होऊ द्या म्हणे, पण आपले जे लोक आहेत त्यांना सोडून जाऊ नका. ते जरी वेगळे गेलेत, जे मूळ मॉब क्राऊड चाललाय त्या रोडने, मळलेल्या वाटेने, उगाच आपली नवीन वाट शोधू नका. त्यासाठी आपलं आयुष्य पडलेलं. पण इथे जंगलात आपली जी मळलेली वाट आहे त्यानेच, कारण रिस्क आहे तिथे. रिस्क आहे, असणारच आहे. कारण प्रॅक्टिकली रिस्क आहे. श्रद्धा, विश्वास दत्तगुरूंवरती सगळं बरोबर, बिलकुल कम्प्लिटली, पण स्टील प्रॅक्टिकली तुम्हाला काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे. सो आम्हाला सुद्धा तशीच पूर्ण सूचना दिल्या होत्या आधी. अच्छा. पण मग ही गिरनार परिक्रमा जी आहे तू किती वर्षापासून करतोयस? म्हणजे मी गिरनार बद्दल ऐकलं 2012-13 मध्ये पहिल्यांदा. तेव्हा तर मला यात काही इंटरेस्ट पण नव्हता. आणि एका गुजराती आणि एका तेलुगू व्यक्तीने मला सांगितलं होतं की असं काही असतं गुजरातमध्ये आणि खूप गर्दी असते म्हणे, तेव्हा जायचं नाही. मी तेव्हा गिरनार पण गेलो नव्हतो. गिरनार फक्त मी ऐकलं होतं जस्ट कुठनं तरी. त्याच्यानंतर मग तो डोक्यात नाही गेला टॉपिक. मग 16 मध्ये विचारला काहीतरी असंच कोणी जात आहे आजूबाजूला. 18 मध्ये गेलो, जाणार होतो, ते पण कॅन्सल झालं. 22 मध्ये मी अगदी ठरलं होतं, पण माझं काम, त्या कामामुळे मला जमलं नाही. 23 मध्ये जमलं नाही. 23 मध्ये बरालो मी गेलो नाही बेसिकली. 23चा एक प्रचंड वेगळा अनुभव आहे. ज्यांनी 2023 मध्ये परिक्रमा केली आहे गिरनार, त्यांना माहिती आहे प्रचंड त्रास झाला. कारण त्या वर्षी पाऊस झाला तिथे. कॅन यू इमॅजिन, घनदाट जंगल, तिथे प्रचंड पाऊस नॉनस्टॉप, सगळीकडे चिखल झाला होता, बसायला झोपायला जागा नाही. तर लोक आणि पोलिसांना अक्षरशः म्हणजे हकलत होते की पुढे चला पुढे चला. कारण पाऊस जसा आला 2023 मध्ये, तर वरती जे श्वापद राहतात, वाईल्ड अॅनिमल्स, ते सगळे खाली येत होते. आणि त्याचमुळे सगळ्या घटना घडल्या 2023 मध्ये. त्या मुलीला पकडलं किंवा आणखी काही झालं 3 ते 4. सो पिंजरे सुद्धा आले होते म्हणतात त्या वाघांना. वाघ नाही आहे तिथे, बिबटे वगैरे सगळ्यांना न्यायला, अस्वल. कारण पावसामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला. आणि नॉनस्टॉप इतकं लांब प्रवास करणं, चालणं, तेही दगडधुंड्यातनं. शिवाय तिथे नद्या आहेत, त्यांना पूर येऊ शकत होता. सो 2023 ची फार एक वेगळीच आठवण आहे लोकांना. मी अनुभवली नाही आहे, मी ऐकलंय. कारण जे लोक गेले आहेत त्यांच्याकडून मी ऐकलंय. सो मी कधी गेली, सॉरी, तर 2024 मध्ये लास्ट इयर मी एकदा फायनल माझी ती इच्छा पूर्ण झाली की परिक्रमा काय असतं ते मी अनुभवली. अच्छा. मग काय, कसं होता तो अनुभव? तो अनुभव म्हणजे नेक्स्ट लेवल. त्याचे दोन्ही हे सांगतोय, नेक्स्ट लेवलचे त्रास तितकाच झाला मला. कारण पण तुला मान्य आहे का ही गोष्ट की दत्तगुरूंचं किंवा ह्या सगळ्या व्हायब्रेशनचं दर्शन सहजासहजी तुम्हाला होत नाही? अगदी बरोबर आहे हे, 100%. म्हणजे काहीतरी शारीरिक कष्ट आहेत, मानसिक कष्ट आहेत,
तरच तुम्हाला दर्शन मिळेल. आणि एक तर मी नेहमी म्हणतो की तुम्ही अमरनाथला जेव्हा पहिल्यांदा जाल आणि गिरनारला पहिल्यांदा जाल तुम्हाला प्रचंड त्रास होतो. काहीतरी घटना घडेल की तुमची म्हणजे तुम्हाला कळतं भाई हे बहुत डिफिकल्ट आहे. मी मी ट्रॅव्हल करतो, मला आवडतं वगैरे, पण गिरनार ही आणि असं कधी म्हणत नाही की इथे परत येणार नाही, कधीच म्हणत नाही. गिरनार ही अशी पहिल्यांदा अशी जागा आहे, मी म्हणालो स्वतः मी परत इथे येणार नाही. काय बोलतो? मी स्वतः असं म्हणतोय. आणि ही 2018ची गोष्ट आहे. मी 2018 हा टोटली वेगळा अनुभव आहे दर्शनाचा. सो 2018 मध्ये पहिल्यांदा दर्शनाला गेलो मी गिरनारला. म्हणजे ते 9,999 पायऱ्या चढून तेव्हा. आणि ते इतकं उत्स्फूर्त होतं की मी मुंबईला होतो कामानिमित्त. मी मुंबई सेंट्रलला आपलं रात्री पुण्याची ट्रेन होती माझी. तिथनं मला कळलं रॅन्डमली. आणि आदल्या दिवशी त्या दिवशी गुरुपौर्णिमा नाही, दत्त जयंती होती. सो दत्त जयंतीचा माहोल होता आणि मी परत रात्रीपर्यंत पोहोचणार होतो. तर मला कुठून तरी कळलं की पुढची जी गाडी लागलेली आहे ती आहे आपलं बँड्रा इथली, म्हणजे जुनागडला जाणारी ट्रेन. काय वाटलं काय माहिती नाही, मी ज्या अवस्थेत होतो तिथेच त्या लोकल डब्यात घुसलो. म्हणजे जिथेच आपलं रिझर्वेशन नसतं ज्याचं. सो मी एक टिपिकल तिकीट काढलं ते विदाऊट रिझर्वेशनवालं. ऑन स्पॉट. कारण रिझर्वेशनचा ती विंडो पण बंद झाली होती. मी आत गेलो आणि तो अनुभव मी विसरूच शकत नाही. तो वेगळा टॉपिक आहे. मी लिटरली उभा होतो, मला बसता पण येत नव्हतं खाली, इतकी प्रचंड गर्दी होती त्या जनरल बोगीमध्ये. मी दरवाजाच्या बाहेर कसा तरी उभा होतो फक्त. होल नाईट ते ट्रॅव्हल झालं. सकाळी कुठेतरी मला जागा मिळाली राजकोटला. तिथनं मग मी जुनागडला पोहोचलो. झोप काहीच नाही. आणि संध्याकाळी परत वरती दर्शनाला गेलो. हा म्हणजे काही अनुभव नसताना मी जो प्रताप केला होता लिटरली. आणि जी अवस्था झाली माझी नेक्स्ट डे भयंकर. सो तशीच म्हणजे ते माझं पहिलं दर्शन होतं दत्तगुरूंचं गिरनारला. आता जे मी गेलो ते गिरनार परिक्रमाला गेलो, तेही पहिल्यांदाच होतं. तिथेही माझी जे अवस्था झाली खराब, की जे काही तुम्ही केलेले असतील बॅड कर्म असतील फुल मारत मला काढून फुल क्लीन केलं तिथे दत्त महाराजांनी. भयंकर त्रास झाला. म्हणजे हा तू त्रास शारीरिक त्रास म्हणतो? मी शारीरिक त्रास म्हणतो. शारीरिक ऑफकोर्स. आणि काय चालायचे कष्ट आहे? चालायचे कष्ट म्हणजे नेमका हा काय त्रास? चालायचेच कष्ट. बेसिकली काय होतं की गिरनार परिक्रमा, आपण गिरनार परिक्रमेवरच बोलूयात आता. तर परिक्रमा ही दिवाळी नंतर येते. आणि दिवाळीमध्ये येते लाडू, काजू कतली, चकल्या, सगळं ऑइली. त्याच्यामुळे फुल वजन वाढलं होतं. हो, एकदम डबल झालं होतं माझं वजन. आणि काहीच म्हणजे चालण्याची शक्ती नव्हती. आणि काय होतं की कुठेतरी आपण सिरियसली घेत नाही, जोवर अनुभव घेत नाही. ऐकतोय लोकांचं की यार परिक्रमा असते काय, 3 डोंगर चढायचे असतात, उतरायचे असतात. ठीक आहे यार, असं तर खूप खूप ट्रेक केलाय, खूप चाललो आहे. फुल म्हणजे अतिशहाणा त्याचा माझा बैल फुल रिकामा केला तिथे झाला. सो ते त्रिगुणात्मक ट्रॅव्हल्स त्यांच्यासोबत मी गेलो. आम्ही इथनं पुण्यातनं बसलो आणि बँड्राला गेलो. बँड्रावरनं आमची बँड्रा टर्मिनस तिथे ट्रेन होती. आता सगळ्यांना खूप गर्दी असते. सो रिझर्वेशन सगळ्यांना मिळालं नाही एसीचे. सो आमच्या मोस्टली मेनला तिथे मिळालं की पुरुषांना जनरल नाही सॉरी आपल्या जिथे स्लीपर कोचमध्ये मिळालं. सो बिलकुलही झोप झाली नाही रात्रभर. प्रचंड गर्दी होती. म्हणजे रात्री एक स्टेशन जिथनं काही असेल तिथनं अख्खा बोगी पूर्ण भरली होती. सगळे परिक्रमा चालले होते. म्हणजे बसायला उभं राहायला बाहेर पडायला पण जागा नव्हती. सो हा माझा पहिला अनुभव होता की जुनागडला अशी एवढी गर्दी असते. कारण आपण दर्शनाला कधी जातो गिरनारला तेव्हा अगदी कमी गर्दी असते, इतकी काही नसतं. सकाळी ट्रेन पहाटे जुनागडला थांबली, उतरली. आम्ही सगळेजण बाहेर. म्हणजे मुंबई संध्याकाळी दादरला जी गर्दी असते तशी एक्झॅक्ट गर्दी जुनागड सारख्या शांत स्टेशनला होती. आणि हे माझ्याकरता सरप्राइझिंग होतं की असं काही मी कधी बघितलं नव्हतं आतापर्यंत. म्हणजे आपले 60-70 लोक सुद्धा प्लॅटफॉर्मवरनं ब्रिजवरनं न जाता ते खाली उतरून रुळांवरून तिकडे जात होते. इतकी गर्दी. मी आयुष्यात असं कधी करत नाही. मला ते डोक्यात फिट आहे की कधी रुळांवरनं क्रॉस नाही करायचं. सो आम्ही प्रचंड गर्दीमध्ये हळूवार गेलो जिथपर्यंत खूप वेळ लागला. म्हणजे ते सरप्राइझिंग होतं यार, इतकी गर्दी असते. म्हणजे मी ऐकलो होतं फक्त. सो जुनागडनेच मला स्टेशननेच पहिलं सरप्राईज दिलं. मग आम्ही सगळे लोकल ट्रान्सपोर्टने आपापल्या हॉटेलला पोहोचलो. तिथे फ्रेश झालो. संध्याकाळी आता हा दिवस होता म्हणजे कार्तिक एकादशी. आता आपण जनरली उपास करतो, मेन उपास जे 2 असतात एकादशी. तर त्यावेळेस मग मी उपास केला. सगळे म्हणत होते मला तिथले कशाला उपास करायचा, आपल्याला उद्या जायचं आहे, एवढं चालायचं आहे. मी म्हटलं नाही यार, बघू होऊन जाईल. सो मी उपास करण्याचा एक फार मोठा प्रताप केला. आणि रात्री मला झोप लागली नाही. सगळ्यांनी सांगितलं त्रिगुणात्मकच्या लीडरने, ग्रुप लीडरने की
3 की 2:30 वाजता निघायचं आपल्याला, 2:30लाच निघायचं बेसिकली. बरं. आणि मला त्या एक्साइटमेंटमुळे किंवा एन्झायटीमुळे मला झोप लागत नव्हती. त्याच्यानंतर रात्री त्याच्या आधीचा एक प्रॉब्लेम सांगतोय. आता ह्याला किती टेक्निकल प्रॉब्लेम म्हणावा की काय, की दत्तगुरूंनी पहिल्यांदाच लाठी एक मारली आहे मला. तर मी दुपारी जुनागड फिरायला गेलो, तर एका ठिकाणी एका वास्तू बघायला आतमध्ये गेलो, बाहेरून बघतो तर माझी चप्पल गेलेली. आणि ती चप्पल प्रॉपर ऑर्थो केअरची होती, जी चालण्यासाठी एकदम परफेक्ट आणि फुल कम्फर्टेबल झालो होतो. जशी आपली एक जीन्स असते मळलेली, जी आपल्यासोबत कम्फर्टेबल असते, आपल्यासोबत राहिलेली अनेक वर्षांपासून, तसं ती चप्पलीचं सुद्धा आपलं बॉन्डिंग असतं. चप्पल, शूज, फ्लोटर, काही पण म्हणा. आणि अशा ठिकाणी जायचं तर तुम्ही नेहमीची एक्झॅक्टली वापरलेली चप्पल, तुमची फॅमिलियर बॉन्डिंग ज्याच्यावर केमिस्ट्री आहे, तुमची फिजिक्स आणि केमिस्ट्री, तेच हवं असतं ना चप्पल. ती माझी चप्पल गेली आणि ती प्रॉपर छान ऑर्थोची, अगदी हलकी आणि साथ देणारी ट्रेकिंगमध्ये तशी होती ती. आता मला टेन्शन आलं, म्हटलं करायचं काय. मग मी एका रँडमली एक दुकानात गेलो आणि तिथनं मी एक विकत घेतलं, जास्त असं सोल जर चांगलं असेल. आणि मला थोड्या वेळात जाणवलं की चप्पल मला ती पुढे चावते आहे. म्हटलं आता हे काय काय पाहिजे, इतकं चालायचं आहे आणि सोबत चप्पल पण चावते माझ्यासोबत. तर मग सॉरी, कमिंग टू द पॉइंट, की रात्री 2 वाजता मी उठलो, म्हणजे झोप लागलीच नाही. माझ्यासोबतचे सगळे ढाराढोर झोपले होते, मी मात्र जागाच होतो कम्प्लिटली. इतर उपास, झोप 1 मिनिटही झाली नाही. शेवटी मी रात्री 1:30-2 वाजता अंघोळ केली, फ्रेश झालो, खाली आलो लॉबीमध्ये. तर लॉबीमध्ये मला एक ते जे हॉटेल आहे जुनागडमधलं, तिथे दत्त महाराजांची मूर्ती आहे, मोठी प्रॉपर पितळीची आणि मस्त मूर्ती आहे, अगदी भरीव मूर्ती आहे. तिथे दिवा तेवत होता रात्री 2-2:30 वाजताही. मला आतमध्ये शून्य कॉन्फिडन्स होता की मी परिक्रमा करूच शकेन की नाही. एकतर ही चप्पल चावते, रक्त निघतं पायाला माझं, आणि झोप झाली नाहीये, इतकं चालायचं आहे, शरीर तर 90 किलोचं झालंय, तो चालणार कसं मी. तो मी महाराजांना प्रार्थना केली, म्हटलं पहिल्यांदा करतोय, पहिल्यांदा आलो तो 2018 मध्ये दर्शनाला, तेव्हाही तुम्ही मला फुल झापड दिली होती, आता पण जरा बघा कसं करता येईल, पण शक्ती द्या परिक्रमा करून घेण्याची. आणि मग सगळे पहाटे अर्धा पाऊण असं सगळेजण आपापले बॅग्स घेऊन आलेत खाली. मला प्रत्येकाने, माझ्या रूममेट्स जे काका होते, सर होते, त्यांनी सांगितलं होतं की ते ॲक्च्युली रात्री थांबणार नव्हते. ते त्यांची छोटी रक्सॅक, अगदी छोटीशी, ते घेऊन ते पाणी बॉटल घ्यायची म्हणजे सोबत, बाकी ती पण घेऊ नको. सकाळी येऊन चालायचं, संध्याकाळी आपल्याकडे उतरायचं, आपल्या हॉटेलला येऊन झोपायचं. सो मला ते मान्य नव्हतं. मी वाचलो होतो वर्षानुवर्ष की रात्री 1 रात्र झोपायची आहे. आणि पाणी नसतं जंगलात, खाणं पिण्याची काहीही सोय नसते. सो सकाळी पहाटे 3 वाजता ज्यांच्यासोबत मी गेलो होतो त्यांनी आम्हाला सर्वांना थालीपीठ पॅकिंग सगळं दिलं होतं. मी ते सगळं नेलं होतं आणि पाण्याची बॉटल 3 लिटरची मी घेतली होती. त्याचं वजन प्रचंड, म्हणजे सगळेच म्हणत होते की इतकं नको घेऊस, चालता येणार नाही आहे, खूप कठीण आहे चालणं. पण मी म्हटलं पाणीच नाही आहे, पाण्याशिवाय कसं करणार. मी ठेवलं वजन त्याचं भरपूर आणि आम्ही तिथनं निघालो पुढे. तसा लोकल ट्रान्सपोर्टने पहाटे 3 वाजता आम्ही बाहेर पडलो. सगळ्यांनी अवधूत चिंतन गुरुदेव दत्तांचा नारा जयघोष केला, त्यानंतर जय गिरनारी वगैरे सगळं झालं आणि आम्ही तिथे पोहोचलो. फुल जोश आणि सगळीकडे म्हणजे माहोल, चैतन्य, चहल पहल होती की लोक झोपले नव्हते. जेव्हा आम्ही जुनागड राहतो ना, गिरनारला पोहोचलो, तलाठी म्हणजे गिरनार पायथ्याशी, बसेस, पोलिसांची व्यवस्था, लोक येत आहेत, सगळीकडे लाईट्स आहेत आणि तिथे गिरनार प्रवेशद्वार आहे. सो कधी कधी बघ आपलं मन कसं असतं की मी आतापर्यंत 5-6 वेळा गिरनार दर्शन केलंय, माझ्या पुढेच ते परिक्रमेचं द्वार आहे, कधी मला दिसलं नाही. आज जेव्हा आमच्या ग्रुप लिडरने नारळ वाढवलं तिथे, तेव्हा तिथे होतं की गिरनार प्रवेशद्वार, परिक्रमा प्रवेशद्वार. म्हटलं इथून तर मी कित्येकदा गेलो असेल जाणं येणं, पण कधी दिसलं नाही. सो तो पहिला अनुभव होता. येस, आणि आपलं जे करतो तेव्हा आपलं माइंड बरोबर ते दाखवतं. बरोबर आहे. झालं आमचं सगळं सोपस्कार पार पडले. परत एकदा जयघोष झाला. दुरून भवनाथांचं दर्शन घेतलं. भवनाथ शिवाचं मंदिर आहे, सो त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. दर्शन परिक्रमेच्या पूर्वी किंवा इव्हन गिरनार दर्शनाला जाताना सुद्धा दर्शन घ्यायचं असतं त्यांचं. सो बाहेरून आम्ही दर्शन घेतलं. तर आमचं कमानीमधनं आमचं पहिलं पाऊल पडलं. सो आता गरज म्हणजे काठ्यांची, सगळे म्हणतात काठ्या मिळतील. म्हणजे आता मला एक विचारायचं आहे की तिथून तुम्ही चालायला सुरुवात करणार आहात, आता हे नेमकं किती चालायचं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. हा प्रश्न मला तेव्हा मी विचारला होता लोकांना सुद्धा. म्हणजे इथे 37 किलोमीटर चालायचं आहे. ओ बापरे. आणि हे 37 कागदावर आहेत, प्रत्यक्षात ते जास्त आहेत.
आणि त्यातल्या त्यात तुम्हाला डोंगर चढायचे असतात वर खाली 3 म्हणजे सरळ सरळ नाही आहे. चालायचंय येस. तुम्हाला. सो म्हणून ऍक्च्युली 37 इज ऑन पेपर, पण प्रॅक्टिकली तुम्हाला जो अनुभव येतो तो 50 किलोमीटरचा अनुभव येतो जवळपास. बरं. हां. सो प्रत्येक जण म्हणतो की काठ्या तुम्ही घ्याल. बरोबर ठेवा. सो त्यांनी माझ्या ग्रुप लिडर्सना, त्यांचा ग्रुप किंवा जे अनोळखी लोक होते सोबत सगळ्यांना काठ्या मिळाल्या आणि मलाच एकट्याला मिळाली नाही. मला एकट्याला मिळाली नाही. म्हटलं यार हे काय, आणि मी ऑलरेडी थोडं पुढे निघून गेलो होतो. अच्छा. मग मला कळलं की हे मला सांगत होते की पुढे नको जाऊ, तुझ्याकडे आपण काठी बघूयात आपण. पण वेळ निघून गेली होती. सगळा ग्रुप एकदम पुढे गेला होता आणि काही ग्रुप मागे होता. मी मध्ये होतो आणि विदाऊट काठी. आता म्हटलं ही तिसऱ्यांदा हा म्हणजे तेव्हा मला कळलं एकदा चप्पल चावते, काठी मिळाली नाहीये, रात्रीची झोप झाली नाहीये, उपास आहे काल रात्रभरात, पूर्ण दिवसभराचा उपास, आणि आता चालतोय. म्हणजे तो बॉर्डर मला सनी देओलचा डायलॉग आठवला की इम्तिहान की घडी आ चुकी आहे. सो मी इम्तिहानची घडी, आता जे माझ्यावर प्रश्न होता माझ्याकडे माझ्या पुढे एकदम मोठा सर करण्याचा, पाठीवर 30 किलोचं येस, पाठीवर पाण्याचं वजन, त्याच्यानंतर आणखी स्लिपिंग बॅग सारखीच काइंड ऑफ सगळं झोपण्याची व्यवस्था, हे सगळंच होतं डबा. सो वजन खूप होतं. सो म्हटलं आता फाईट करायची आहे इथनं. आणि मग मी जनरली अशाच काय करतो, मी स्वतः सबकॉन्शियस माइंडला एक हे सांगतो की आता फुल टू कॉन्सन्ट्रेट करायचं एका विचारावरती, एका पॉझिटिव्ह गोष्टीवरती, सो दॅट पावलं आपोआप चालतील आणि माइंड एक पॉझिटिव्ह थॉट देत राहील. दिस इज माय ट्रिक. सो तिथनं परिक्रमा सुरू झाली. आता मला समोर माझ्या ओळखीचे कोणी दिसत नाही ना, मागे दिसत नाही. मी एकटा होतो, बाकी लोक होते सोबत पण अनोळखी होते. नाव इट्स ऑल अलोन ट्रॅव्हल जर्नी. आणि मग आमचं चालणं सुरू झालं. अंधार होता आजूबाजूला, इकडे सगळे डार्क जंगल होतं, दिसत तर काहीच नव्हतं अंधारामध्ये. म्हणजे काही वाटेत लाईटची काही सोय नाहीये. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आहे, पण बरेचदा नाही आहे लाईट, कारण हे जंगल आहे ना. किती वेळेस लाईट ठेवतील आर्टिफिशियल, कारण शेवटी तो प्राण्यांना त्रास होईल. 4 दिवसच आहोत आपण, त्यानंतर ते प्राणी असतात, त्यांना आर्टिफिशियल लाईटचा त्रास होऊ शकतो ना सवय नसल्याने. सो म्हणून तिथे इतकं काही नसतं, असतं बेसिक. मग आम्ही पुढे गेलो, अंधार होता, आजूबाजूला किर्र जंगल. मला डोक्यात टेन्शन वाटायचं, वाघ नाही, बिबट्यात येणार नाही मागून. मी काही लोकांच्या सोबत जायचो, पण मागे कोणी असावं हे बघायचो. पण हळूहळू ज्या फ्लोमध्ये मी आलो, रिदम पकडला, ट्यून केले त्या फ्रिक्वेन्सीला एका पॉझिटिव्हली, आणि काही आठवायला लागलो गोष्टी. आणि मनातून ज्या ज्या गोष्टींना मी आजपर्यंत एक ग्रॅटिट्यूड फील करत होतो, लहान सहान गोष्टी, अगदी पहिल्या वर्गापासून तर आजपर्यंत सगळ्यांना मी थँक्यू म्हणत होतो मनातल्या मनात. सो इतकी ऊर्जा आली माझ्या बॉडीमध्ये. सो माझं पाऊल आपोआप फास्ट चालत गेलेत. सो आपोआप माझी पावलं पडत गेलेत फास्ट. सो त्या पॉझिटिव्हिटीचा एक रिदम तयार झाला, एक एनर्जी आली. कोण आहे बाहेर आजूबाजूला काही कळलं नाही, ना काठीची गरज नाही भासली ना काहीच नाही. प्रचंड वेगाने पुढे गेलो. आता पहिलं असं तुम्ही म्हणाल की परिक्रमा कशी होते, 37 किलोमीटर म्हणजे नॉनस्टॉप असते का, काय असतं त्याचं. तर पहिला टप्पा एक इम्पॉर्टंट टप्पा आहे, तो असो 12 किलोमीटर नंतर येतो. त्याचं नाव आहे जिनाबाबा की मढी. त्या मढी म्हणजे जिनाबाबा नावाचे एक गिरनारमध्ये एक संत किंवा योगी होऊन गेले. संतपेक्षा योगी म्हणता येईल, कारण त्यांना योगसिद्धी प्राप्त होती असं म्हणतात. त्यांचा आश्रम होता घनदाट किर जंगलामध्ये. तिथे त्यांची चिलीम आहे. त्या चिलमीतनं ते आत बाहेर करायचे. त्यांची स्टोरी अशी थोडक्यात की ते खूप मोठू होते आणि त्यांना त्यांचे जे होते शिष्य डिसिपल, त्यांचे जे अनुयायी होते, तर जिनाबाबा नावाचे जे योगी होते तिथे, त्यांचे अनुयायी होते शिष्य. तर ते त्यांना चिडवायचे कारण त्यांचा लठ्ठपणा प्रचंड होता. सो ते म्हणाले की तू अरे योग साधना करतोय आणि तू इतका मोठू कसं काय. तर त्यांना फार मनाला लागलं ते, आणि म्हणून त्यांनी गुरूंच्या अंडर त्यांनी योग साधना केली आणि ती इतकी योग सिद्धी मिळवली की त्या चिलमेतनं ते येऊन जाऊन करायचे त्या छोट्याशा चिलमेतनं. आणि ही चिलम तिथे आहे हे मी वाचलं होतं, ऐकलं होतं, पण मला ते बघायचं होतं. सो 12 किलोमीटर चालल्यानंतर ती जागा आली. आणि आय एम टेलिंग यू, हे 12 किलोमीटर कधी गेले मला कळलं नाही. म्हणजे आपल्या माइंडचं पॉवर किती असू शकते हे मला एक अनुभव आला. सबकॉन्शियस माइंड, पॉझिटिव्हिटीचा एक्सपिरियन्स बेसिकली. मी तिथे पोहोचलो आणि जनरली लोक सूर्योदय झाल्यानंतर पोहोचतात असे ग्रुपमधले लोक म्हणायचे. मी तिथे अंधारातच पोहोचलो आणि फार अति बोस्टिंग करतोय स्वतःचा आणि कॉन्फिडन्स सांगतो आणि पोहोचलो. पण ग्रुप म्हणजे मेसेज टाकला ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये. रेंज नसते, एखादी कुठेतरी असेल पॉईंट, मी मेसेज टाकला मी ऑलरेडी जिनाबाबा मढीला रिच्ड. आणि तिथं दर्शन घेतलं. तिथे पण धुनी वगैरे असते, तिथे खायला वगैरे मिळतं. मी चिलम बघितली ती काय एक्झॅक्टली. दर्शन केलं त्यांचं, फोटो वगैरे काढले
आणि तिथे दत्तांचं देवीचं मंदिर आहे आणि तिथे थोडा वेळ थांबलो, बाहेर आलो. इथे खूप नागा साधू असतात, ते पकडतात लोकांना, ते हात धरून ते त्रास देतात थोडेफार. सो ठीक आहे, तर थोडं आपण त्यानुसार काळजी घेतली पाहिजे. मला कोणी त्रास दिला नाही. मी आलो आणि सरळ बाहेर पडलो. ते पैसे मागतात बेसिकली आपल्याला, काहींना ते फार जबरदस्ती करतात. सो बाहेर पडल्यावर मला जाणवलं की आता जरा सूर्योदय म्हणजे संधी काय, जो सकाळचं सूर्योदय व्हायच्या आधी सुंदर एक निळसर काहीतरी प्रकाश पडत असतो, थोडासा ऑरेंज कलरचा, जो मला प्रचंड आवडतो पर्सनली. सो तो एक संधी प्रकाश सुरू झाला होता. आणि आता मला दिसत होतं आजूबाजूचं जंगल काय आहे. घनदाट जंगल होतं आणि शेजारी नदी वाहत होती. अशी उथळ नदी जी असते जंगलातली, खोल नसते, अशी खळखळ करणारी नदी. इतकी सुंदर ते झुळझुळ पाणी वाहत होतं. तो आनंद, निसर्ग काय असतो ते मी आता मला ऑब्झर्व करत होतो, मग ते ॲब्झॉर्ब करायला लागलो. आणि खूप सुंदर सकाळ होती ती बेसिकली अशी. 12 किलोमीटर कधी संपले, पहिला टप्पा कधी संपला कळलंही नाही. मला ग्रुपमध्ये सगळे म्हणायचे की पहिला टप्पा फार कठीण असतो, पहिला टप्पा आणि तिसरा असे म्हणतात लोक. मग आता पहिला टप्पा कधी पार केला कधी कळलं पण नाही. आणि गुजरात पुन्हा चढणच आहे, चढायचं आहे तुम्हाला, फ्लॅट नाहीये. फ्लॅट काहीच नाहीये. स्टार्टिंगला जो फ्लॅट आपण गेला कमानीतनं तो थोडासा फ्लॅट आहे. वन्स यू क्रॉस दॅट फुल एक डोंगर सुरू होतो. तो डोंगर चढायचा, उतरायचा. सो मी हा डोंगर उतरलो होतो. आता दुसरा एक बाकी होता, तिथे खरीच स्टोरी सुरू होणार आता, की बिगिनर्स लक ज्याला म्हणतात ते मला मिळालं होतं. द अल्केमिस्ट मध्ये सँटियागोला जसं लक मिळतं, बिगिनर्स लक म्हणतो ना, तो अल्केमिस्ट, तसं मी अनुभवलं. पण त्या अल्केमिस्ट पेक्षा मला ससा झाला होता बेसिकली, ससा कासवाच्या स्टोरी मधला. मी पहिलं तर म्हणजे फुल खूप फास्ट गेलो. मी म्हटलं यार काय सहस्त्र परिक्रमा आहे, इतकं काय कठीण आहे, इतकं लोक फार सांगताय. आणि मागचे लोक तर भरपूर भरपूर मागे होते. माझ्या ज्या 50 लोकांचा आमचा ग्रुप होता त्यातला कोणीही माझ्या जवळपास नव्हता. मी नेक्स्ट लेवल पुढे गेलो होतो. 12 किलोमीटर झाले कम्प्लीट. दर्शन केलं, चिलिम बघितली, जिना बाबांना नमस्कार केला, बाहेर आलो. आता दुसरा टप्पा सुरू होता. एक गंमत म्हणजे गुजराती लोक, आपण डोंगर म्हणतो ना, ते लोक घोडी म्हणतात. ते मला कळतच नाही. हा मी दुसरी घोडी आहे की दुसरी घोडीवर चढ जाणार. म्हटलं घोडीवर चढणार हे काय प्रकार आहे इथे. मग मला कळलं की घोडी म्हणजे डोंगर. सो पहिली घोडी पार हो गई थी, अभी दुसरी घोडी बाकी थी. आणि दुसरी घोडी जी खिंकाळली वरती चढल्यावरती मी, तर मला फुल लागलं तेव्हा. मग माझा दुसरा टप्पा सुरू झाला. त्याच्यानंतर मला जरा भूक लागली तिथे. म्हणजे यार काहीच खाल्लं नाहीये, जबरदस्त नेक्स्ट लेवल भूक लागली होती. आणि आम्हाला सकाळी थालीपीठ दिले होते, पण मला इच्छा झाली की जरा छान सकाळ होऊ द्यावी, सेकंड डोंगर पार करावा आणि दत्त महाराज तिथून गिरनार पर्वत दिसेल. तो मला दिसता नव्हता कारण अंधारातनं मी बऱ्यापैकी जात होतो. पुढे गेलो. जो काय आतापर्यंत जोश होता तो इतका झटक्यात निघाला. मी म्हणलं कासव आणि सस्यासारखा पुढे प्रचंड आलो होतो. पण आता पहिला डोंगर तुम्ही पार केला होता, म्हणजे पहिली घोडी मी स्वार करून यशस्वी झालो होतो. आता दुसरी घोडी बाकी होती जी फार खट्याळ निघाली, नॉटी होती ती फार. दुसरा डोंगर माझा सुरू झाला चालणं आणि पूर्ण अवसान गळालं. म्हणजे इतकी शक्तिपात झाला अंगातनं की काहीच ऊर्जा नव्हती. जे मी पहाटेपासून चालतोय फास्ट, जो माझा ससा झाला होता, आता मात्र त्या ससाचा लिटरली ससा झाला की तो झोपला. म्हणजे मी जागा शोधत होतो की मला बसायचा खाली, कारण कंबर दुखतंय, मांड्या, पाय, बॉडी सगळीकडे पेन व्हायला लागला. कारण थोड्या वेळापूर्वी डायलॉग मारला होता मनातल्या मनात की यार सोपी तर आहे, इतकं का बरं लोक बाऊ करतात. पहिल्यांदा माझं झालंय म्हटलं, मी अंधारात जाऊन सगळे मागचे ज्यांनी 3-4 परिक्रमा केल्या आहेत ते मागे आहेत आणि मी तर सहजपणे पुढे आलो आतापर्यंत. सो माझं फुल गर्वाचं घर खाली आलं जोरात, प्रचंड अंग दुखायला लागलं. सो आता सकाळ वातावरण जरा झाली होती. आणि काय असतं की जंगल आहे घनदाट. सो जरी सूर्योदय वर झालाय, पुढे वरती सूर्यप्रकाश दिसतो पण खाली दिसत नाही, खाली अंधार असतो 8 पर्यंत. म्हणजे एवढं घनदाट जंगल आहे की सूर्यप्रकाशाची किरण खाली येत नाही, फिल्टर होऊन खाली यायला इतका वेळ लागतो. सो तिथे मोस्टली स्टार्टिंग म्हणजे 8-8:30 पर्यंतही तिथे इतका उजेड नसतो. म्हणजे सकाळचं थोडंफार वाटतं वातावरण की आलाय उजेड, काइंड ऑफ फिल्टर्ड होऊन. मग माझं सेकंड डोंगर सुरू झालं. त्याच्यानंतर मला जाणवलं की यार मला जमत नाहीये. सो एक असा डोंगर होता, इकडे घनदाट जंगल आणि तुम्ही म्हणजे चालूच शकत नव्हतो. अर्धवट एक जागा दिसली. मी जागा शोधत होतो की कुठेतरी बसावं. तर तिथे एक मोठा दगड होता इकडे असा लावलेला आणि त्याच्यामध्ये असा एक ऑप्टूस और ॲक्यूट अँगल क्रिएट झाला होता. म्हणजे असा एक दगड आणि असा एक दगड, म्हणजे सिंहासनासारखा दिसत होता बेसिकली तो. म्हटलं हे सिंहासन मिळालं आपल्याला.
मी ते जाऊन बसलो आणि जे बसलो की उठूच शकत नव्हतो. म्हणजे एकदा बसल्यावर आता नाही होऊ शकत माझ्याकडून परिक्रमा अशी अवसान गळालं अवस्था सगळं. पूर्णपणे. त्या सिंहासनात जे मी फिट बसलो की म्हणजे इच्छाच होत नव्हती, शक्तीच उरली नव्हती बॉडीमध्ये की उठावं आता इथनं. आणि तिथे मी खूप वेळ बघत होतो. 1 तास झाला तिथे बसलो मी सांगत होतो की आता इतके वाजलेत, बरोबर 10 मिनिटांनी आपल्याला उठायला चालायचं आहे. 10 मिनिटं आले, 20 मिनिटं आले, 1 तास झाला मी उठलो नाही. तो बाहुबलीमध्ये नाही का मरताना तो असं दाखवत असतो असा शेवटी असतो तो शेवटच्या ह्याच्यामध्ये, तशी माझी अवस्था होती. मी इकडे मरतोय तरी माझा सिंहासनात मी बसलोय. म्हणजे समथिंग होय लेकिन नवाबी ना हटे अशी माझी अवस्था होती. मी त्यातही त्या ह्याच्यात होतो बसलेलो. तेव्हा झोपलो मी जमिनीवर, म्हणजे तिथेच पडलो. मी शुभ्र व्हाईट कलरचे कपडे घातले होते, कुर्ता पैजामा. तो मातीने पूर्ण माखला होता तोवर. मग मला दिसलं की जे मागे माझे सुटलेले लोक होते माझ्या ग्रुपचे, ते सहज माझ्या पुढे जात आहेत आणि मी 2 तास तिथेच बसलोय. ते पुढे गेलेत, म्हणजे ठीक आहे आता ते पुढेच गेलेत, आपण थोड्या वेळाने जाऊयात, गाठू त्यांना गाठू. परत मागचे लोक येत आहेत, तेही गेलेत. मला हिंमतच होत नव्हती पुढे जायची. इतकी मी 3 तास ती थांबलो फक्त नाही खूप. फक्त त्या जागेवर मी 3 तास थांबलो. शेवटी आता गिरनारांनी जरा एक पुश दिला मला. सगळे लोक पुढे चालले गेले, दिसत होते काही ओळखीचे दुरून. एक जख्ख म्हातारी, ती 90 वर्षांची किमान असावी, ती कमरेतनं वाकलेली, असे नायलॉनचे काहीतरी पिशव्या हातात घेऊन ती चालत होती. तिला वर बघता येत नव्हतं, खाली अशी ती चालत होती. म्हणजे ती इतकी नोटीस लोक तिला करत होते त्या बाईंना की जो तो विचारायची की माझी आप क्यों चल रहे हो, आप इस एज में क्यों परिक्रमा कर रहे हो. गुजराती होती ती. मग मला वाटलं यार 90 वर्षाची ती बाई मला वाटते, ती जिला कंबरत पूर्ण वाकली आहे, ती लिटरली ती चालते आहे. आणि मी जे बसलोय 2-3 तासापासनं आपल्या सिंहासनावर, आता उठायचं. बरोबर. मग मी उठलो शक्तीनिशी आणि ना सगळे तिला नमस्कार पण करतोय. म्हणजे ती इतकी ते वेगळं होतं. अर्थातच, म्हणजे वेगळीच ऊर्जा आहे नाही का. येस, 90 वर्ष वाकलेली पूर्णपणे. हो. आणि तिच्यासोबत तिचे कोणी ते ओळखीचे होते लोक, तरीही ती पिशवी स्वतःच कॅरी करत होती. ते म्हणत होते की आम्ही देतो. म्हणजे जो तो म्हणायचा की माझी मै आपका, म्हणजे तुमची पिशवी मी नेतो, तुम्हाला तिथपर्यंत नेतो. कोणी म्हणा की तुम्हाला उचलून नेतो मी, पण ती नाही म्हणायची. मी सगळे बघत होतो, ऑब्झर्व करत होतो. म्हटलं आता तर उठायचंच आहे. 3 तास झाले, जे काही लोक होते सगळे पुढे चालले गेले होते. मग मी निघालो. तेव्हा एक घटना घडली की जेव्हा मग तुम्ही विचारलात मला की हे रिस्की पण आहे का परिक्रमा, जंगल, लेपर्ड, हा भाग तर वेगळा आहे. आता जे सांगतोय ते प्रॅक्टिकल आहे अगदी. अमरनाथ यात्रा, केदारनाथला जाताना आपलं चेकिंग होतं. एक मेडिकल सर्टिफिकेट घ्यावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं, करेक्ट. तेव्हा कुठे तुम्हाला एंट्री मिळते. फिजिकल फिटनेस बघावा लागतो. इथे गिरनार तो नाहीये. सो रॅन्डमली कोणीही जाऊ शकतं, कोणत्याही वयाची व्यक्ती जाऊ शकते. त्याला कोणीही नाही म्हणणार नाहीये. माझ्या पुढे आता मी उठलो ना, दुसरा डोंगर पार करायला, मध्येच मी डोंगरावरच अडकलेलो. आता उठलो तर अचानक 3-4 पोलीस धावत आले आणि त्यांनी पिशवी नाही, त्यांनी एका चादरीमध्ये असं ते धरून चालले होते. तो तिथे एक माणूस झोपला होता चादरीत आणि तो गेला होता हार्ट अटॅकने. इमर्जन्सी. ही वॉज गॉन. कारण तिथे रिस्क हाच आहे की चढाव खूप आहे, छातीवर प्रचंड ताण येतो, तर त्यामुळे हार्ट अटॅक होतात आणि दरवर्षी होतात, हे मला नंतर कळलं. सो माझ्या पुढे 2 लोक तिथे गेलेत आणि हे बघून मॉरल डाऊन होणार अर्थातच. येस. सो मी म्हटलं ऑल इज वेल, फुल थँक्यू म्हटलं हृदयाला. म्हटलं तुझ्यात पॉवर आहे, माझ्यात पॉवर आहे, वी विल डू दिस. पण त्या माणसाचं पण एज जास्त होतं. पण नंतर मला कळलं की 30 वर्षाचा मुलगा पण गेला तिथे त्या दिवशीच. सो ओव्हरऑल आपण फक्त म्हणजे श्रद्धा आहे, श्रद्धा असावी, श्रद्धेने पॉवर मिळते, पण प्रॅक्टिकली पण एक 1 by 1 साईड बाय साईड आपण त्याचा विचार केला पाहिजे, बिकॉज इट गोज हँड बाय हँड. सो मग मी परत हळू शांततेने बाईला नमस्कार केला, पुढे गेलो. आता काय झालं की मी डिटोर घेतला एक. डिटोर म्हणजे रस्ता मेन मळलेली वाट आहे, पण मी थोडं दुरून आणखी गेलो, कारण हे 3 तास कव्हर करायचे म्हणून अति खास ह्या गोष्टी करण्याची. आणि आधीच आमच्या त्रिगुणात्मकच्या ग्रुप लिडरने सांगितलं होतं आम्हाला वेगळी वाट काही हो. त्यांचे गमतीदार वाक्य आहे, तुम्हाला शीला जायचं असेल तर दोघं मिळून जा आणि पाठीला पाठ लावून बसा. हे एकटं जाऊ नका. पण एकटं जाऊ नका. तरी पण तू एकटा तरी पण मी गेलो. स्वतःचं डोकं चालवलं. मला सिरियसली नंतर भीती वाटली, पण नंतर दिसले की मी एकटा नाहीये, 4-5 लोक आहेत पुढे.
बर तुरळक होते 4-5. कारण आपण कितीही नियम पाळण्याचं ठरवलं, अदरवाईज मी खूप नियम पाळणारी व्यक्ती आहे, कायद्याचे वगैरे सगळेच गोष्टींमध्ये प्रत्येक नियम पाळतो. इथे म्हटलं यार तसंही ही वाट चालली आहे, गर्दी प्रचंड आहे, आपण थोडं इकडून वरून जाऊ आणि थोडं मागे लवकर तिकडे समोर पोहोचू. सो काही लोक होतेच तिकडे माझ्यासोबत, म्हणून मी तिकडे गेलो. तर एका माणसाने काय गंमत केली ते, तो जोरात त्याने वाघाचा आवाज काढला. तिथे येताना ऑलरेडी मनात भीती होती, चम्मा आणि कुठून कोणी येत आहे का वाघ, तो वाघाचा आवाज काढला. सगळे घाबरलेत. सो मग आमचं असंच डिटोर करतच म्हणजे कुठून तरी थोडं शॉर्टकट मिळेल का असं सुरू होतं, जे नाही करायला पाहिजे. पण तेव्हा बुद्धी सुचत नाही, आपण करतो. आयुष्यात पण आपण बऱ्याचदा असं करतो की करतो. सरळ मार्ग न शोधता शॉर्टकट शोधतो आणि अडकतो कुठेतरी. अडकतो. मी बिलीव्ह करतो की तुमचा पहिल्यांदा तुम्ही शॉर्टकट मला पुढे नेतो, पण शॉर्टकटची सवय लागायला नको. अदरवाईज शॉर्टकट्स हे हँडी असतात, तात्पुरतं. म्हणजे या यात्रांमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी शिकता, आध्यात्मिक शिकता आणि लाईफचे फंडे सुद्धा तुम्ही शिकता. तुमचं आयुष्य प्रॅक्टिकली तुम्हाला कसं सिरियसली सिंक करता येईल किंवा ब्लेंड करता येईल ह्या गोष्टी, ह्या गोष्टींची शिकवण आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यात. सो बॅक टू परिक्रमा. हा, तर वाघाचा आवाज आला, माझी फाटली म्हणलं वाघाला सगळे लोक ओरडत होते. मग त्या तेवढ्या ह्याच्यात सुद्धा एक माणूस झोपला होता जंगलात घनदाट. म्हणजे आम्ही वर होतो ना, आता खाली एक व्यक्ती मुलगा झोपला होता ब्लँकेटवर गुंडाळून. मी म्हटलं यार हा इतका रिस्क घेतोय, ठीक आहे चालू आहे. पुढे गेलो आम्ही. आता मात्र मला प्रचंड भूक लागली होती. म्हणजे नेक्स्ट लेवल भूक काय असते जी पूर्वी शाळेत लागायची, क्रिकेट खेळून आल्यानंतर संध्याकाळी 5:30-6ला दुपारची शाळा संपल्यावरती, तशी नेक्स्ट लेवल भूक. मग डब्बा तो होता, तोवर मी मुद्दाम खाल्लो होता आणि थोडं पाण्याची सिप घेत होतो. त्यानंतर म्हटलं एक अशी जागा हवी आहे मला, कारण उपास सोडायचा आहे तिथे, आणि ते पण गिरनार भूमीच आपण सगळे हे करतोय, तर आपण एका चांगल्या ठिकाणी उपास सोडूयात आणि जिथे गिरनारचं दर्शन होईल. आतापर्यंत अंधारात मी गेलो होतो ना इतकं सगळं, आणि आता उजेड तर होता बऱ्यापैकी, 9-9:30 वाजले असतील, यावेळेस 10 वाजले होते कदाचित. सूर्यप्रकाश, लख्ख सूर्यप्रकाश होता जंगलातला, पण गिरनार दिसत नव्हते. गिरनार डोंगर ॲज सच दिसत नव्हता मला, कारण जंगल खूप होतं घनदाट. मग मी वर गेलो डिटोर करून, त्या वरून मला समोर पुढे गेल्यावर गिरनार डोंगर दिसला, जे दत्त महाराजांचं मंदिर आहे वरच्या शिखरावर. त्याच्या वरच्या शिखरावर गोरक्षनाथांचं शिखर आहे, अंबामाचं शिखर इकडे आहे पहिलं. हे तीनही शिखर आणि जैन देवांचं पण तिथेच मंदिर आहेत. सो ते पण दिसत होते. म्हटलं ही परफेक्ट जागा आहे, आता उपास आपण सोडूयात. आणि माझ्या शक्तीच नव्हती एक पाऊल टाकण्याची. मी तिथेच जरा बसलो आणि एका दगडावरती परत बसलो. तिथे आपला बिलकुल मांडी घालून तिथे बसलो त्या दगडावरतीच. डबा काढला, तिथेच पाणी फिरवलं, दत्त महाराजांना दाखवलं. म्हटलं आता मी उपास सोडतोय. आणि मग 4 ते 5 थालीपीठ असतील. मला असं वाटतं की किती दिवसांची भूक आहे. मी ती लिटरली थालीपीठ एखादा कण मिळेल का उरलेला तो बघत होतो, इतकी भूक लागली होती. तरी भूक म्हणजे शमली नव्हती माझी. पाणी प्यायलो गटागटा लिटरली, जे नाही करत मी एरवी. आणि मग जरा तिथे माझा ब्रेक झाला. म्हटलं शांती झाली. सगळे तहान लाडू, भूक लाडू संपवलेत. डबा पूर्ण संपवला, पाण्याची बॉटल बऱ्यापैकी संपली, त्याच्यामुळे वजन कमी झालं आता माझं ओव्हरऑल. सो परत आपलं एकदा छातीला लावली माती, म्हटलं एक ब्रेक घेतला आणि निघालो. आता पण थकवा, दमलो प्रचंड होतो. तोपर्यंत किती किलोमीटर अंदाजे झाले असतील? काहीच नाही, कारण बोर्ड वगैरे कुठे काहीच नाहीये, कारण हा घनदाट जंगलाचा भाग आहे. आता काय झालं, मी हा डोंगर उतरतोय सेकंड. आता उतरताना परत लोक भेटलेत मला, म्हणजे ते खालून चालले, मी थोडं वरून जातोय. मी खाली आलो तर एका ठिकाणी खूप मॉब जमला होता, तो पुढे जात नव्हता. आता ऑलरेडी मी 4 तास मागे आहे. माझा ससा झाला होता आणि जे कासव होते माझ्या सोबतचे ते शांत, स्लो अँड स्टेडी पुढे गेले होते कित्येक. मी झोपलोच होतो लिटरली. मला ते कव्हर करायला म्हटलं आता आपण परत एकदा डिटोर करूयात, शॉर्टकट घेऊयात. आणि पोरं होते सोबत माझ्यासोबतचे, काही यंग मुलं होते अगदी. तर आता मग नंतर मला कळलं की मध्ये नदी आहे आणि नद्या लागतात तिथे. तर नदीमुळे लोक अडकले होते, पुढे हळूहळू जात होते. तर मी डावीकडे परत वळलो, परत उंचावर गेलो आणि त्याच्या खाली मी बघितलं, म्हणजे नदीला क्रॉस करतोय मी, त्या नदीवरती ह्यूज शिळ्या होत्या, दगड धोंडे, ते ह्यूज होते. आणि मध्ये मध्ये गॅप होती, म्हणजे एक असं दगड खाली आतमध्ये खोल खड्डे त्याचे. मी म्हटलं, आणि मुलं त्यावरून म्हणजे माणसं त्यावरून जात होते. मी म्हटलं आता यावरून आपण जावं का, हे जर टाळायचं असेल तर परत मागे या, परत त्या लोकांच्या ग्रुपमध्ये जा, मग केव्हा परत नदी क्रॉस करता येईल. मी म्हणून इथून जाऊया. मी मोबाईल पहिले नीट ठेवला, कारण मोबाईल जर चुकून पडला म्हटलं तर गेला त्या दगड धोंड्यांच्या आतमध्ये जंगलात. सो मी सगळं नीट स्वतःला ऑर्गनाईज केलं
आणि वरती गेलो. तिथे इतका त्रास झाला त्या शिळांवरती पावलं ठेवून ते सगळं मॅनेज करताना खूप तो त्रास झाला भयंकर. म्हणजे पाऊल म्हणजे लिटरली गुडघेदुखी काय असतं मी आजपर्यंत अनुभवलं नव्हतं. लोकांकडून ऐकलं होते आपल्या थोडे वय झाले त्यांकडनं, माझे गुडघे दुखायला लागले. म्हणजे छान मारी हे असं काही नको व्हायला आता. आणि ते चपलेचं काय, ती सपोर्ट करत होती का ते ती तर चावतच होती कंटिन्यू. वा व्हेरी गुड प्रश्न. ती मी बघितलं ना खाली रक्त निघत होतं पूर्ण पायाला असं रक्त ओघळत असं अंगठ्यापासून वरनं. आणि खूपच खडतर ऍक्च्युली. आणि जेव्हा नदी लागते ते गार पाणी असतं ते चुरचुरायचं, पाण्याचा स्पर्श त्या जखमेवरती व्हायचा, ते चुरचुर माझ्या डोक्यात जायचं मेंदूपर्यंत, झिंझिण्या पोचायच्या. परत मी त्या डोंगर धोंडे पार करून खाली उतरलो आणि तिथून पुढे गेलो. पण मला जाणवलं की आमच्या ज्या ग्रुप लिडर राजश्री जोशी यांचं त्रिगुणात्मक ट्रॅव्हल्स आहे, आणि ती आणि तिच्या बहिणीने सांगितलं होतं आम्हाला क्लिअरली की नी कॅप्स आर मस्ट, नी कॅप्स हवीच. आणि मी अतिशहाणा अति उत्साही नी कॅप्स घेतले होते मी सोबत, ते माझ्या बॅगमध्ये होत्या, पण मी ती घातलीच नाही. म्हटलं यार हे मूर्खपणा केला आपण, म्हणजे चालताना प्रेशर गुडघ्यावरती प्रचंड येतं. स्पेशली हा जो मी डिटोर घेतला त्या दगडांवरती गेलो ना, तिथे माझ्या गुडघ्यांवरती खूप प्रेशर आलं. ते लिटरली गुडघे दुखणं म्हणजे काय असतं, म्हणजे असे आपले आजोबा वगैरे बघतो ना आपण असे ते चोळत असतात गुडघ्यांना, तसं मी करायला लागलो. आणि मी एका ठिकाणी जाऊन बसलो. म्हटलं हे नवीन त्रास नको आहे सुरू व्हायला. तर जस्ट मला आठवतं मी फर्स्ट रेकी शिकलो होतो, तर मी असं काहीतरी प्राणी किलिंग वगैरे शिकलो होतो. मी त्याला असं आवाहन केलं एनर्जीला आणि गुडघ्यांवरती हात ठेवला माझ्या, असं त्याला एनर्जी देतो, हिलिंग दिलं. कधी केलं नव्हतं, म्हणजे करून बघावं. 15-20 मिनिटं माझा परत ब्रेक झाला, अर्धा तास तरी ब्रेक झाला माझा परत या गुडघ्यांमुळे. मी पहिल्यांदा नी कॅप काढल्या शहाणपणे दाखवून आणि घातल्या. बरोबर आहे. त्याला हिलिंग दिलं, म्हणजे जे काय असेल ते ऊर्जा असं शांत वाटत होतं आणि मला बरं वाटायला लागलं. 40 मी म्हटलं मला आता उशीर हा तरी चालेल, मी गुडघ्यांबाबत रिस्क नाही घेणार आता. हो, कारण पुढे चालणं एक्झॅक्टली, पुढे थोडा परिक्रमा थोडा आयुष्य करायचं, किती चालायचं, किती मजा करायची आयुष्यात आणखी, ते मला त्याचं टेन्शन आलं होतं. सो परिक्रमा तर होईल म्हटलं, पण हे पुढे प्रॉब्लेम नको लाईफमध्ये. सो मी त्याला परत जरा शांत गुडघ्यांना हे केलं, हिलिंग केलं आणि नी कॅप आता माझे ते परत शिरस्त्राण जे असतं ते नी स्त्राण मी लावलेत आणि पुढे गेलो गुडघ्यास्त्राण वापरून. आता माझा प्रवास हा डोंगर मी उतरलो. म्हणजे आता 2 घोडी पार केल्यात, 2 घोड्या चालल्या पार केल्या, 2 घोड्यांनी मला यशस्वी केलाय. तर आता काय झालं होतं, संध्याकाळ म्हणजे बऱ्यापैकी 4:30 वाजले होते, 4, 4:30 और 3. मला थोडं टेन्शन आता यायला लागलं, कारण एकतर मी एकटा पहिल्यांदा प्रवास करत होतो, म्हणजे पहिल्यांदा परिक्रमा करत होतो. परिक्रमेचा अनुभव मला 0 होता आणि जे काही आता घटना घडत आहे तो मी एकटा होतो, म्हणजे ग्रुप जो आहे मागे ओळखीचे लोक आहेत ते पण नाही आणि जे सोबत होते सहप्रवासी तेही नाही आहे सोबत माझ्या. आता मला इच्छा झाली की एकटा झोपायचं आहे, मला झोपायचंच आहे रात्री इथे. त्याच्या तयारीने पण मी आलो आहे, म्हणून मी एवढं वजन कॅरी करतोय. पण तुम्हाला मग परिक्रमा सुरुवातीला त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्यामध्ये झोपण्याची इन्स्ट्रक्शन होती का सरळ बॅक टू पुन्हा हॉटेल? त्यांनी सांगले ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे. अच्छा. त्याच्यामुळे जे 50 लोक होते आमचे फॉर एक्झाम्पल, त्यातले 40 लोक परत आले होते. ते नॉनस्टॉप गेले, नॉनस्टॉप ते परत आले. त्यांना हॉटेलला येऊन झोपायचं होतं सरळ सरळ जुनागडला. मला आणि जे आमचे त्रिगुणात्मक काही खास लोक कोर लोक होते त्यांना जंगलात राहायचं होतं. आणि मी त्याच तयारीने सगळं एवढं वजन कॅरी करत होतो. मग आता मला थोडं टेन्शन यायला लागलं की आता करायचं काय. एक तर मी एकटा सिंगल इथे चालतोय आणि एक गाव आहे. आता आपण 12 किलोमीटरचं पहिलं गाव गेलं, म्हणजे पहिली जागा गेली. पहिला कॅम्प तो म्हणजे टप्पा होता जिनाबाबा की मडी. आता 8 किलोमीटर ती घोडी चढून उतरलो आहे, 20 किलोमीटर झाले. आता मालवेदा नावाचं गाव येतं. इथे 3:30-4 वाजले होते. इथे एक जागा थोडी रिस्की आहे स्टॅम्पेड होण्यासाठी, कारण पायऱ्या नाहीत ॲज सच, उतार आहे, माती आहे सगळीकडे. त्याच्यामुळे लोकांची गर्दी खूप वाढली असते इथे उतरताना, जशी तिकडे नदीकाठी झाली होती म्हटलं. आणि त्यामुळे थोडी जरी चूक झाली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, लोक एकमेकांना आदळू पण शकतात. आणि 24-23 मध्ये हा अनुभव आला होता लोकांना, होऊ शकलं असं असं मी ऐकलं होतं, सो मला आठवत होतं. म्हणून मी परत शांतपणे म्हणजे आपली काळजी घेत तो उतरलो. त्यामुळे असा वेळ खूप जात होता माझा. आणि तिथे ना एक गोष्ट सांगतो आता, खाली भरपूर खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या, म्हणजे भंडारा लागले होते. तिथे चहा लोक द्यायचे आणि तिथे गमतीदार चहा पाजण्याची एक आपल्या वारीत कसं होतं. पण इथे काही ठिकाणी भंडारा, पण काही ठिकाणी बिझनेस, म्हणजे काही ठिकाणी ते प्रॉपर पे करून होतं.
कारण इतक्या घनदाट जंगलात ते लोक आणताय तर नॅचरली दे विल सेल नो नॅचरली. तर तिथे ना चहाचे आपल्याकडे कप मिळतो, कप नसतो, तिथे बशी मिळते. त्या बशी ते चहा देतात डायरेक्टली. आपल्या ते बशीने मी आयुष्यात मला ते लास्ट टाइम लहानपणी बशीने कधी चहा प्यायलो असेल ते फुर फुर करत जो एन्जॉय केला मुद्दाम तो पिरियड मी, आणि तो चहा प्यायलो, जरा एनर्जी आली. पण माझ्या बॅक ऑफ द माइंड सतत सुरू होतं, एक टेन्शन येत होतं की मी एकटा आहे, आता कोणीच ओळखीचं नाही आहे, मी राहू कसं. कारण काहीतरी स्टॉप घ्यायला राहायला एक ओळखीचे लोक लागतात ना, कारण तरच ते मला लोक, कारण ऑलरेडी लोक आपापल्या ग्रुपने येतात. सो मी एकटा व्यक्ती तिथे, एक एकटी व्यक्ती तिथे जात आहे, झोपतोय, तर ते चुकीचं वाटलं असतं. आणि कोणीतरी म्हटलं सोबत इथं हवे, ओळखीचे भेटायला हवेत मला. सो आय वॉज इन टू दॅट झोन. सो मी मालवेला गाव पार केलं. इथे भरपूर खाण्यापिण्याच्या गोष्टी आहे, खूप सुंदर नदी आहे, जी नदी आपल्याला लागते ना, सरनो नावाची नदी आहे. ती सतत लागत राहते, सतत अशी फिरत राहते गोल गोल, ती थोडा वेळ नदी लागत राहते. आणि खूप सुंदर जागा ही मालवेला नंतरची. सागवानचे झाडं आहेत, घनदाट जंगल, खडक दगड, त्यात अशी कापत येणारी नदी, तो आवाज, आणि शेजारीच लोक तिथे कोणी स्नान पण करतात तिथे. आणि त्याच्या डाव्या साईडला तिथे असे भंडारे लागलेत, तंबू लागले आहेत, ती लोक जेवतायत, तो सुंदर सुगंध येतोय त्यांच्या मसालेदार भाज्यांचा. तिथे भाज्यांची दुकानं लावली आहेत की इथे भाज्या विकत घ्या, स्वयंपाक करा. भांडे, तिथे भांडी सुद्धा विकत मिळतात, म्हणजे रेंटने मिळतात. सो लोक तिथे मालवेला गावात सगळं हे करत होते. आणि इतका सुगंध येत होता. आणि मला खूप एक माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे, कुठेतरी ते मनात गेलंय की असं जंगलामध्ये बैलगाडीने जावं आणि बैलगाडीने थांबून रात्री 3 दगड ठेवून चूल मांडावी, तिथे काहीतरी असं पिठलं भाकर खावं, तुझं एक असतं ना मसालेदार काहीतरी छान, तो सुगंध, तो अनुभव घ्यावा. बैलगाडी तर अशक्य आहे, पण तो जो एक अनुभव होता तो मी तिथे प्रत्यक्ष अनुभव नाही, पण मी ऍटलीस्ट ऑब्झर्व करतो. कारण तिथले जे काही लोक आहेत, लोकल लोक, ते काय करायचे, तिथल्या बाया तिथनंच दगड उचलायचे, तिथेच वाळलेले काडग्या सगळ्या, तिथले पाला पाचोळ्या वाळलेल्या सगळ्या ते टाकायचे, चूल मांडायची, आणि ते तिथनं जे भांडी घ्यायचे, तिथेच मसाला आणि त्यांचं भाज्या आणि पोळ्या तिथेच रस्त्यावर तयार करायच्या, लाटायच्या. आणि तो लहान मुला, तो आई त्याला गरम गरम पोळी खाऊ घाल त्याच्या ताट्यात टाकते. ते बघूनच इतकं आहावाला फिलिंग येत होतं. रिअल रॉ रस्टिक वाईल्ड एक्सपिरियन्स होतो. वनभोजन प्लस तीर्थक्षेत्र प्लस तीर्थयात्रा प्लस नदी आणि प्लस अशा ठिकाणचं अन्न इतकं गोड लागतं की काय असतं त्याच्यात माहिती नाही. साधा तिखट मीठ मसाला असतो, पण ते माहोल उलटू एकदम. मी ते बघून मला वाटतं की आपली सगळी लाज, शरम, लज्जा, ऑकवर्डनेस बाजूला ठेवून त्यांना म्हणा की प्लीज मला जेवू द्या तुमच्यासोबत म्हणायचं ना. मग आय वॉज इन टू माय झोन. आणि मला खूप कोणी नाही पण म्हणत, कोणीच नाही म्हणत नसतं. मला आता वाटतं की नाही तुम्ही म्हणलं असतं त्यांनी. पण मी दुसरीकडे गेलो, कारण तिथे प्रत्येक जणांमध्ये दत्तगुरू एकमेकांना बघतात, त्यामुळे. तर मग मी दुसरीकडे पुढे जाऊन जिथे ऍक्च्युली प्रोफेशनल लोक विकत होते थाळी वगैरे, तिथे मी गेलो, तिथे मी जेवलो. परत दुसऱ्यांदा जेवलो. ऑलरेडी माझं थालीपीठ संपलं होतं, ते कधीच जिरलं यार, दुसरी 2 घोडी पार केल्यानंतर. सो तिथे परत खाल्लं. आता माझा बॅक ऑफ द माइंड टेन्शन येत होतं मला, यार राहायचं कुठे. कारण आता हे मालवेला गाव आहे, मालवेला गावात एक खाणं पिणं झालं की पुढे महाकाली मातेचं मंदिर आहे, तिथे राहायची सोय आहे. तिथे पोलीस ठाणं आहे, तात्पुरतं पोलीस ठाणं. ते सूचना देत असतात सतत आपल्या याच्यावरनं, माईकवरनं, की तुम्हाला इथे राहायचंय, तुम्ही इथे राहू शकता तुमच्या ग्रुप सोबत. खूप सारे असे प्लास्टिक अंथरलं होतं आणि तिथे खाण्याची बरं सोय होतीच. आता निर्णय मला घ्यायचा होता, मी इथे राहू या लोकांमध्ये. पण माझी अवस्था, पहाटे 3:30 वाजता एक शुभ्र बगळा होतो मी पांढऱ्या कपड्यांमध्ये. आतापर्यंत माझा कावळा कबूतर झालं, सावळा पूर्ण मातीने हे झालेलं, आणि कावळा तो मी झालो जवळपास पूर्ण. माती पूर्ण डोक्यापासून तर अंगावर माझ्या माती होती. आता लोकांना की हा काहीतरी चोऱ्या माऱ्या करायला आलाय नक्की, असं मला लोक म्हणू शकतील असं वाटत होतं. आणि कोणी जागा देत नव्हतं ना, सगळ्यांची जागा भरलेलं होतं तिथे. तर आय वॉज थिंकिंग, यार इतर लोकांसारखं करावं का, की नॉनस्टॉप चालत राहावं, जुनागड आपल्या परिक्रमा आजच रात्री संपवावी आणि जुनागडला हॉटेलमध्ये जाऊन झोपावं शांतपणे. सो इन दॅट झोन. पण मला रात्री राहायचं थॉट येत होता, कोणीतरी भेटावं ओळखीचं. असं केलं, मी ते जेवलो, महाकाली मातेचं दर्शन घेतलं. महाकाली मातेच्या बाहेर कालभैरव मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं. आणि आता वाजले होते 4:30-5. सूर्यास्त थोडा व्हायला लागला होता तिथे, कारण आपण जंगलात लवकर सूर्यास्त होतो. तर महाकाली मातेच्या अंगणा बाहेर एक ह्यूज वडाचं झाड आहे, मोठं वडाचं झाड. तिथे मी थांबलो आणि तिथनं एक
गिरनार पर्वत दिसतो, परत गिरनार डोंगर, त्याचा मागचा भाग दिसतो. आपण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा गिरनारला जातो तेव्हा आपण वरून बघतो खाली. आता आपल्या खालून सगळे गिरनारचे अँगल्स दिसतात. आपल्याला फक्त गिरनारचा पुढचा भाग दिसतो जेव्हा आपण दर्शनाला वर जातो 9,999 पायऱ्या चढून. पण इथनं आपण म्हणजे हा पर्वत आहे ना, आपण इथनं परिक्रमा सुरू करतोय, आपल्याला हे इकडचा सगळं अँगल दिसतोय. तर तो मागचा अँगल दिसत होता. म्हटलं यार काही सुंदर दिसत आहे. सूर्यास्ताची वेळ, आकाश थोडंसं आता केशरी व्हायला लागलं होतं आणि महाकाली मातेचं दर्शन घेतोय. आता म्हटलं करायचं काही, सगळे लोक झोपलेत, शेकडो लोक. मी इथे थांबू, पुढे जाऊ, काय करू? आणि त्या वडाच्या झाडाखाली मी उभा होतो, माझं सगळं तयार होऊन, की चप्पल वगैरे पूर्ण मी ते जखम बघ होती झालेली. आणि मग म्हटलं आपण आता पुढेच निघावं. असं झालं आणि पुढे निघालं. आय डोंट नो व्हाय, कुठून अंतर्मनातून एक फिलिंग आलं, एक इन्स्टिंक्ट म्हणतात, असं एक फिलिंग आलं की परत मागे वळलो मी. आणि जिथे मी जेवलो होतो ना त्या एका दुकानामध्ये, त्या तंबूमध्ये, तिथे परत गेलो फॉर नो रिझन. आणि तिथे जाऊन बसलो. आणि तिथे बसल्यावर थोडा बसल्यावर म्हणजे 2-1 मिनिटं मी सहज इकडे तिकडे बघत होतो. राईट साईडला भोसले काका दिसलेत, जे त्रिगुणात्मकची कोर मेंबर आहेत, त्रिगुणात्मकचे, ज्यांनी 4 परिक्रमा केल्या आतापर्यंत. इतका आनंद झाला, युरेका झाला लिटरली, की देव भेटला म्हटलं मला आता. म्हणजे तुझी इच्छा सिरियसली, की आता कोणीतरी ओळखीचं आहे, आता मला कळेल ना काय राहायचं कसं, चालायचं कसं, पुढे जायचं कसं. आतापर्यंत यार मी एकटा चाललोय, आता सूर्यास्त होतोय, मला काहीच कळत नव्हतं कसं जायचं पुढे. जरी लोकांसोबत मी गेलोही असतो, पण मग ती थोडी हुरहुर जाणवत होती मला त्यावेळेस. ही व्यक्ती दिसली, इतका आनंद झाला. तिथं मी चहा परत एकदा बशीमध्ये जाऊन चहा प्यायलो. बुद्धी बरोबर सुचली, की बुद्धीपेक्षा अंतर्मनाने इन्स्टिंक्ट दिलं. बरोबर. बुद्धी कधी कधी म्हणते ना, बुद्धीच्याही पलीकडे एक अंतर्मन क्लिक करतं. सो इट वॉज, बुद्धी रॅशनल काम करते, हे इररॅशनल, इलॉजिकल वी कॅन से, बट समथिंग इंट्युशन, तसंच काहीतरी झालं. सो मी परत मागे आल्यामुळे ते दिसलेत मला. नाही तर अजूनही मला आज आठवतं, समजा मी तिथे आलो नसतो, ते दिसले नसते, मी काहीतरी रात्री कुठे थांबलो असतो, पूर्ण म्हणजे थांबलोही नसतो आणि पुढचा अनुभव नसता मिळाला मला, जे काही आहे एक सुंदर अनुभव रात्रीचा. सो हे दिसलेत, आय वॉज सो हॅपी. आणि मी तिथे गेल्यावरती भोसले काका, कुलकर्णी काका, काकू, राजश्री, तिची बहीण, जे कोर मेंबर ऑफ त्रिगुणात्मक ट्रॅव्हल्स चे लोक निवांतपणे एका चटईवरती एका दुकानाखाली चहा पीत झोपले होते, आराम करत होते. म्हटलं रिलॅक्स झालो मी, की हे आपले ओळखीचे लोक दिसतात मला तिथे आता. आणि मी तिथे जाऊन बसलो. तसं काही झालंच नाहीये, काय काय टेन्शन झालं आतापर्यंत. ते म्हणजे अरे तू अरे गेला ना रे तुझा. हा खूप. ते म्हणजे तू आहेस काही, ते म्हणजे आम्हाला दिसलं सगळ्यापासून. म्हणे तुला काठी मिळाली नाही, काहीच मिळाली. म्हटलं विदाऊट काठी फिरतोय, अब तक का हुआ, बहुत अच्छा हुआ. आता तुम्ही सोबत पाहिजेत मला, आता मी एकट्याने जाणार म्हटलं. मग त्यांनी आराम वगैरे केला. तिथे परत चहा त्यांनी प्यायला, आम्ही परत सगळ्यांनी चहा प्यायलो. मी फुल रिलॅक्स, आता तर काही टेन्शन नाही. सगळ्या ग्रुप सोबत आहे, ज्यांना अनुभव आहे चांगला परिक्रमेचा, जे स्वतः कोर मेंबर्स आहेत ट्रॅव्हल कंपनीचे. सो त्यांच्यासोबत मी पुढे गेलो मग निवांतपणे. कसा होता तो रात्री झोपण्याचा अनुभव? हा, आता संध्याकाळ झाली होती. आता हे लक्षात ठेवा, आताचा वार, तो दिवस आहे द्वादशी, म्हणजे पौर्णिमेच्या 2 दिवस आधी. चंद्र मस्तपैकी आकाशात दिसत होता, केशरी आकाश, कारण सूर्यास्त झाला होता. आणि त्याच्या अंधारामध्ये एक असा अंधार काळ्या रंगाचा डोंगर, गिरनारचा सुळका दिसत होता. आणि इकडे चंद्र, आजूबाजूला जंगल, एक सुंदर फिलिंग येतो. आणि टेन्शन तर फुल गेलं होतं. म्हटलं अभि तो क्या, हे लोक आहेत, आता आपण निवांत जायचं, आपण परत मजा करायची. जे वनभोजन, वनाचा आनंद घेणं असतो, ते मी घेत होतो पूर्णपणे. सेवन, जंगल सेवन करत राहणं जे म्हणतात. सो माझा प्रवास सुरू झाला. मी थोडं पुढे जात होते, मागे असायचे ते फार हळूहळू येत होते. ते लिटरली कासव होते, स्लो अँड स्टेडी. मी आपला अतिउत्साहात पुढे गेलो आणि फुल मी दमलो. त्यानंतर मग सोबत असल्यामुळे आम्ही रात्री झोपायचं कुठे, थांबायची विश्रांती कुठे घ्यायची, झोपण्याचा प्रकार नसतो बेसिकली. विश्रांती कुठे घ्यायची एक रात्री, फॉर द सेक ऑफ की रात्री राहायला हवं म्हणून. आणि आम्ही आता 6 जण होतो जवळपास सोबत. मग एकेका ठिकाणी विचारत होतो. तिथे एक रैन बसेरा नावाचं नाव आहे, गाव नाही, जागा आहे. म्हणजे ज्यांना फ्रीमध्ये वाटेल त्यांना राहायला इथे जागा असते एका आश्रमाच्या बाहेर. तिथे रैन बसेरा म्हणतो. हा शब्द इतका आवडला मला, रैन बसेरा. आणि हा वाराणसी, युपी मध्ये पण हा शब्द वापरतात. म्हणजे आता कुंभमेळ्यामध्ये सुद्धा रैन बसेरा होते असे बरेच. सो तो हा म्हटलं यार, हा आपला कुंभमेळ्यातला शब्द वाटतो, रैन बसेरा. सो तिथे आम्ही गेलो. पण
इतकं फुल भरलं होतं आणि त्यांचे नियम पण असतात कारण ते साधू महाराज जे आश्रम असतो ना त्यांचे नियम असतात की तुम्ही बसायचं त्यांचे सुरू असताना काही मग तो आम्ही त्यांचे रिच्युअल त्यांचे असतात काही सो आम्ही थोडं पुढे गेलो त्याच्यानंतर ते काही गोष्टी इतक्या जुळून आल्या ब्लेसिंग इन द डिस्गाईज काय म्हणतात ते होत गेलं म्हणजे आपोआप ते चांगल्या गोष्टी घडत गेल्यात आम्ही थोडं पुढे गेलो तिथे एक शेकोटी पेटली होती जबरदस्त शेकोटी लाकडांची आणि अंथरले होते सगळ्या चादरी प्लास्टिक आकाश निरभ्र होतं त्याच्यामध्ये पावसाचं टेन्शन होतं लास्ट इयर झालं होतं ना सो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला 3 तास फक्त विश्रांती घेता येईल का ते म्हणजे की ऑलरेडी बुक आहे इथे लोक येणार आहेत तर ते म्हणत होते म्हणजे थोडं त्यांना रिक्वेस्ट केली आमच्या ग्रुप लिडरने आणि सगळे वयस्कर लोक होते सो त्यांच्याकडे बघून तो म्हणा की 2 ते 3 तास थांबा फक्त इकडे या म्हणजे त्यांनी जागा दिली कारण बाकीचे लोक येणार आहेत म्हणजे ऑलरेडी लाखोंचे लोक असतात त्यांच्या ओळखीचे लोकल लोकांनी त्यांची जागा ठरवली असते सो आम्हाला जी जागा दिली त्याला अगदी लागूनच शेकोटी होती आणि ती थंड असं वातावरण एक थंडावा निरभ्र आकाश घनदाट जंगल वरती चंद्र दिसतोय आणि इकडे शेकोटी पेटली आणखी काय हो ना फायर प्लेस काय असते ते त्याचा आवाज ना तो शेकोटीचा एक आवाज असतो टिक 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 असं तो आणि तो बारीक बारीक कण उडताय अग्नीचे सुंदर सेफ आणि एक शांत मनात पोट भरलेलं आहे आणि सगळे लोक आहेत सोबत सो सुरक्षित आहोत प्रोटेक्टेड आहोत आम्ही आमचं सगळं टाकलं सगळी व्यवस्था आणि मला नेमकी बरोबर शेकोटीजवळ जागा मिळाली सो ती ऊब जी मिळत होती ती खूप सुंदर रिलॅक्सिंग होती सुदिंग फिलिंग होतं सो मी कितीतरी वेळ खाली वेळ असं झोपलो होतो वर बघितलं तर ऍक्च्युली झाडं सगळे आपल्या वर होते म्हणजे खाली आहोत ना आपण तर पूर्ण झाडांचे फांद्या सगळं वर आणि त्यातनं तो चंद्र असा हलताना दिसत होता आणि डाव्या साईडला गोरक्षनाथ मंदिर दिसत होतं कारण आता आम्ही बऱ्यापैकी परिक्रमा कम्प्लीट केली होती 3रा डोंगर पार केला होता आम्ही 3रा डोंगर मी यांच्यासोबत पार केला तो कधी पार झाला कळलंही नाही पहिला कळला नाही सेकंड मध्ये तर फारच वाईटरित्या कळला आणि थर्ड कळला नाही मुळीच मला कारण लोक सोबत होते सो 3 डोंगर पार केले परिक्रमा बऱ्यापैकी संपली होती 3 तास आम्ही थांबणार होतो आणि मग सकाळी शेवटचे 8 किलोमीटर जाणार होतो परतीला तलेठीच्या ठिकाणी म्हणजे पहिली पायरी गिरनारची बरोबर मग मी असंच किती वेळ छान बघत होतो आकाश आणि त्यानंतर काही थोडा वेळ झोप लागली जाग कशी आली सांगतोय इतकी थंडी म्हणजे नेक्स्ट लेवल की तिथल्या लोकांनी म्हणाला की मायनसमध्ये थंडी जाते इथे कारण पावसाळा जस्ट संपला असतो किर्र जंगल असतं थंडी इतकी प्रचंड पडते तिथे आणि मागे नदी आहे आपल्या शेजारी सतत नदी वाहत असते प्रचंड गारवा आणि मग प्रचंड थंडी लाईक मायनसवरती हे टेम्परेचर गेले असे लोक म्हणत होते तिथले कारण नदी आहे शेजारी पावसाळा जस्ट आटोपलाय हिरवळ प्रचंड आहे आणि थंडी कारण घनदाट जंगलात थंडी खूप वाढते अचानक रात्री पहाटेचे 3 वाजले असतील आमच्या अर्धा पाऊण तास 1.5 तास झोप लागली असेल मला कुठे मे बी शेजारी बघितलं शेकोटी विजली होती बऱ्यापैकी थोडासा अग्नी राहिला होता धूळ त्याच्यावरती काय राख जमा झाली होती आणि आम्ही म्हटलं की आता निघायचं आहे इतक्या थंडीत सहनच होऊ शकत नाहीये इथे थांबणं ठीक आहे आमचं 3 तास पहाटेचा म्हणजे आपला ब्रह्ममुहूर्त सुरू होता 3-3:30 वाजले होते आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी उठलो आम्ही तिथनं आपल्या सगळ्या चादरी वगैरे जे काय असेल सगळे बेडशीट ॲड केल्यात परत काही लोकांनी तिथल्या बेडशीट ठेवून पण दिल्यात की इतर लोकांना त्याचा फायदा होईल म्हणून आमच्याच ग्रुपच्या लोकांनी बेडशीट तिथेच दिले बेडशीट ब्लँकेट्स जे आपण घेतले होते सोबत ते सुद्धा दिले की इतर लोकांना फायदा होईल त्याचा अशा प्रकारे आम्ही परत आमचं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शेवटच्या 8 किलोमीटर परिक्रमा सुरू राहिली जी होती ती सुरू केली आम्ही आता 3 डोंगर पार केले होते आता 8 किलोमीटर बाकी होते फक्त आता एक वेगळी जागा आहे आता जे आम्ही जे 6 मेंबर्स होतो त्यातल्या ज्या राजश्री आणि तिची बहीण सुचित्रा होती ज्या ओनर्स आहेत त्रिगुणात्मकच्या त्यांना सगळ्या बाकीच्या गोष्टी बघायच्या ना मॅनेजमेंटच्या कारण लोक आधी हॉटेलला पोहोचले असतील म्हणून ते सरळ पुढे निघून गेलेत आता आम्हाला एक ऑप्शन होता एक बोर देवी नावाची जागा आहे या ठिकाणी देवीच्या ठिकाणी अर्जुन आणि सुभद्रा मातेचं लग्न झालं होतं कृष्णाच्या देखरेखीखाली ती परिक्रमेच्या भागात येत नाही परिक्रमेचा रस्ता असा सुरू आहे ना तर ती इकडे वळते आतमध्ये 2.5 ते 3 किलोमीटर आत जावं लागतं तर हे लोक काही गेले नाहीत माझ्याजवळ आणखी 2-3 जण होते जो आम्ही ठरवलं की आम्हाला बोरदेवीला जायचं आहे आणि बोरदेवीचं एक महात्म्य म्हणजे कांतारामध्ये म्हणतो की ग्रामदेवता क्षेत्रदैवता दैव ती देवी आहे ती जंगलातली देवी आहे रक्षण करणारी ती त्या गीर जंगलाची देवी आहे
मूळ स्थान महात्म्य असलेली स्थान दैवत ते होतं. आणि घनराज जंगलात ते मंदिर आहे तिचं. सो 100 लोक जर जात असतील परिक्रमेला ना, 10 लोक जातात देवीला, 90 लोक सरळ सरळ परिक्रमेच्या वाटेने जातात. म्हणजे त्यांना पूर्ण करायचं होतं अंतिम येस, टप्पा तिथला. अंतिम टप्पा जास्त त्रास देतो ना की कधी जाऊन पोहोचतोय एक्झॅक्टली असं होत होतं. पण मी म्हटलं की यार पहिल्यांदा आलोय आपण देवीच्या दर्शनाला जायचं. सो ते 3 किलोमीटर आम्ही रस्ता सोडला आणि म्हणजे परिक्रमेचा रस्ता नाही आहे, तो दुसरीकडे आहे. सो माझ्यासोबत आणखी 1-2 लोक होते. आम्ही तिथे गेलो बोर देवीला. इथे परत नागा साधू असतात, प्रचंड नागा साधू असतात तिथे. आणि ते रात्री 2:30-3 वाजता तिथे कंटिन्यू राख लावून बसले असतात. ते गेलो आतमध्ये दर्शन केलं देवीचं. देवी खरंच अशी शक्तिशाली असं जाणवतं, काही पॉवरफुल तिथली देवी. आणि कसं ना जंगलातली देवी आहे यार, माहोल मूड ऑलरेडी क्रिएट झाला असतो. सो दर्शन केलं ते आणि परत 3 किलोमीटर आत गेलो. 3 किलोमीटर परत बाहेर यायचं आहे परिक्रमेच्या रस्त्यावरती. बाहेर आलो. या दरम्यान जे माझ्या सोबतचे लोक होते आमच्याच ग्रुपचे ते परत मिस झालेत. आणि आय वॉज ओके विथ दॅट. कारण आता जे शेवटचे 8 किलोमीटर बाकी होते ना, मला कुठेतरी इच्छा होती की आता मला परत एकट्याने तो शांतपणे एन्जॉय करत जायचा आहे. नॉट की बोलायचं आहे कोणासोबत, कारण सोबत असताना की बोलणं होतं विच इज अपार्ट फ्रॉम दॅट थिंग वी आर डुईंग राईट नाव. सो ते पुढे चालले गेले और ते मागे राहिले की पुढे गेलं असं आता मे बी. मग मी तिथे परत एकटा आणि नद्या लागत होत्या, पायांना ती जखम आणखी चुरचुरायची. पण थंडी वाजत होती. तिथे कावा मिळायचा, कावा घेतला तिथे मी. तिथं छान मसालेदार तिथलं ते गरम गरम पेय गेलं, कषाय. सो आणखी बरं वाटलं. पहाटे 3-3:30ला तिथे खिचडी मिळाली खायला, त्याच्यामुळे आणखी एनर्जी आली. सो मस्त पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावरचं जंगल सेवन करत पुढे 8 किलोमीटरचा टप्पा सुरू झाला उतरायचा. सकाळ होत होती. तोवर प्रत्येकाचा अनुभव आहे. ज्यांनी परिक्रमा केली आहे सगळे 3 डोंगर पार होतात, शेवटपर्यंतचा टप्पापर्यंत येतो. पण शेवटचा जो रस्ता आहे की आपला कळला परिक्रमा संपते आहे. आपण राऊंड अँड राऊंड अँड राऊंड सुरू असतात, पण ते संपत नाही. आणि हे प्रत्येकाने म्हटलं होतं. हा मला एक अनुभव आला, तो मी परत थोडा शॉर्टकट घ्यायला लागलो. हिम्मत म्हटलं यार हिम्मत करावी. पण मला आठवलं की मागे त्या मुलीला लेपर्डने उचलून नेलं, ती शॉर्टकट घेऊनच गेली होती आणि शेवटच्या टप्प्यात परिक्रमा संपल्यावरती तिला नेलं होतं म्हणतात. तर मी तरी हिम्मत केली आणि थोडा 2-3 वेळा शॉर्टकट घेतला आणि खाली आलो. म्हणजे असं आहे ना, तर मी डायरेक्ट असं खाली येत गेलो. सो 3-4 वळणं डीएनए टर्न्स मी टाळलेत. तरीही काही संपत नव्हती. पण आता जे ना ही दुसरी सकाळ आहे माझी खरी म्हणतात तर गीर जंगलातली. ही सकाळ आणखी खूप सुंदर होती. सूर्योदय तर झाला होता बऱ्यापैकी आणि तो सकाळचा मंद मंद सूर्यप्रकाश होत होता, खाली येत होता आणि मोकळा रस्ता दिसत होता. घनराज जंगल जे विरळ थोडंसं होत होतं आता, सागवान. म्हणजे तुमची परिक्रमा संपल्याचं फिलिंग येत होतं. घनराज जंगलातून आता विरळ जंगलाकडे चाललो आहे. परिक्रमा संपली आहे, कार्य जे करायचं होते पूर्ण झालंय आणि आता आपण एंडला आलो आहे. सो मी जो विचार करतोय की या परिक्रमा संपवायची आहे, झोपायचं आहे घरी आपल्या हॉटेलला जाऊन हॉटेलला जाऊन म्हटलं मस्त अंघोळ करायच्या गरम पाण्याने. आणि माझा अवतार असा होता पूर्ण माती, भयंकर होता. मी फोटो देईन पण तुम्हाला तो. त्यामध्ये तर मी स्वतः परिक्रमा संपायला जेव्हा आली मी 15-20 मिनिटं एका ठिकाणी बसलो. कारण मला वाटलं की यार थांबावं, पुढे आपण येऊ नाही येऊ माहिती नाहीये. 15-20 मिनिटं तिथे बसलो. त्याच्यानंतर आणखी पुढे गेल्यावर मग मात्र परिक्रमा संपत तुला कळत होतं की ते रोपवे सुरू झाला होता. आता हा दिवस होता वैकुंठ चतुर्दशी, म्हणजे हरिहर भेट होते रात्री 12 वाजता. तर तो दिवस म्हणजे गोरक्षनाथांचा जन्मदिन म्हणतात, जयंती. आणि मला गोरक्षनाथांमध्ये एक वेगळं प्रेम आहे, कारण मी आहो ना सेम. मला गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यामध्ये एक वेगळं म्हणजे काहीतरी सॉफ्ट कॉर्नर आहे, फिलिंग आहे. कारण मी त्यांचं नाव जरी घेतलं तरी चैतन्य. एक्झॅक्टली. मी नवनाथ भक्तिसार पारायण जेव्हा 2 ते 3दा केलाय, तो मला गोरक्षनाथांची स्टोरी फार आवडते आणि चौरंगीनाथांची स्टोरी फार आवडते. हे असं आतून फिलिंग येतं त्याच्यामध्ये. तर ते दिसलं तिथे, म्हणजे गोरक्ष शिखर दिसत होतं आणि बरोबर वैकुंठ एकादशी चतुर्दशी होती. त्यांच्या जयंतीच्या दिवशी, जन्मदिनाच्या दिवशीच आपण तिथे आहोत म्हटलं. त्यांचं दर्शन करतो बाहेरनं. सो सही वाटत होतं एकदम फिलिंग तिथे. पण मग अगदी आता छान सूर्यप्रकाश हा मी रेंगाळलो, लिटरली रेंगाळलो आणि ठरवून रेंगाळलो की आता संपताय, आता थोडं थांबूयात. आता तर झालं ना, आपण संपायला आलोय. मग शेवटी परत काही टर्न्स घेत मी खाली उतरलो. समोर होती गिरनार परिक्रमा समाप्तीची कमान, जय गिरनारी. जी कमान पहाटे लागली आदल्या दिवशी, प्रवेश आरंभ परिक्रमेचा, इथे परिक्रमेचा शेवट.
अशी हिरव्या रंगाची व्हाईट कलरची कमान आहे. त्या कमानीच्या अलीकडे थांबलो, तिथे नमस्कार केला आणि म्हटलं थँक्यू, कारण माझ्या अंगात कुठलीही शक्ती उरली नव्हती. आदल्या दिवशी झोप काहीच नव्हती. म्हणजे मी कसं परिक्रमा केली ट्रेन पासून जी Yes. खंडित झालेली झोप आहे, स्टील ते 2 दिवस ती झालेली नाही. बँड्रावरनं जे बसलो तिथनं झोप झाली नाही. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलला काहीच एक सेकंद नाही, जंगलातही नाही. तो 72 तास जवळपास स्लीपलेस पर्सन आणि उपास होता, त्याच्यामुळे भूक लागली होती, दमलो होतो, काही त्राण नव्हतं, फुल माझा फिटनेस गेला होता, पोट सुटलं होतं, काहीच फॅट्स वाढले होते बॉडीमध्ये, तेलकट तुपकट खाऊन दिवाळीचं. सो त्या सगळ्या अवस्थेत परिक्रमा, आणि इकडे चप्पल चावत होती. नंतर गंमत म्हणजे त्या चपलीने पण मला माफ करून टाकलं की यार मी किती चावू तुला, आता झालं, तू पार चालतोच आहे. शेवटी ती आणि माझी कधी मैत्री झाली कळलं पण नाही. माझं पाऊल आणि ती चप्पल, तिची मैत्री झाली आणि मग मला कळले नाही की मला चप्पल चावते आहे, जखम झाली आहे, काहीच कळत नव्हतं. सो एकदम ॲक्लिमटाईज झालो त्या गोष्टीसोबत. आणि मग त्या कमानीला नमस्कार केला, बाहेर आलो. बाहेर येऊन आता गिरनारची पहिली पायरी जी आहे, तलेठी म्हणतो आपण, गिरनारच्या पहिल्या पायरीला आपण जेव्हा वरती दर्शन करतो त्या पहिल्या पायरीला नमस्कार करतो, तलेठीला. तिथे मारुती आहे. मी तिथे गेलो, परत मारुतीने नमस्कार केला. आता इथे गिरनार दर्शनात जाणारे लोक होते, जे लाखोंची गर्दी होती, प्रचंड पोलीस होते, सगळे रस्त्यावरतीच ते लोक उभे होते. मी मारुतीला नमस्कार केला, धन्यवाद म्हटलं, आणि तिथे रस्त्यावरती पोलिसांसमोर साष्टांग नमस्कार ऑन रोड लोटांगण घातलं. म्हटलं हू केअर्स यार, ऑलरेडी मी इतक्या अवस्थेत होतो. फुल टू ग्रॅटिट्यूड एकदम. येस, सिरियसली मला शक्यच वाटत नव्हतं माझी परिक्रमा होईल म्हणून. ती केली, झाली, होऊन गेली. ऍक्च्युली घडवून गेली. म्हणजे मनापासून थँक्यू माझ्या प्रत्येक बॉडी सेलला, पायांना, टोजला, जॉईंट्सला, प्रत्येक गोष्टीला म्हणत होतो की इथपर्यंत आलो आणि परिक्रमा होऊन झाली. सो साष्टांग नमस्कार. लोक माझ्याकडे बघत की अरे हा एवढा भूत भयंकर अवस्थेतला राक्षस प्राणी दिसतोय माकलेला मातीत, आणि तो नमस्कार करतो. मी उठलो, ऑटो मिळाली लवकरच नशिबाने, कारण हे गिरनारला आहे मी आता, हॉटेलला जायचं आहे, झालं आता परिक्रमा आटोपली, आता मला नॉर्मल माणसं द्यायचं आहे. सो ऑटो मिळाली नशिबाने, आणि ज्या हॉटेलच्या आम्ही थांबलो होतो त्या एक्झॅक्ट हॉटेलच्या बाहेर त्याने मला थांबवलं, कारण तो शेअर ऑटो होता, भरपूर लोक होते आतमध्ये. तर मी तिथे थांबलो. प्रचंड अवस्थेत मी हॉटेलच्या लॉबीत गेलो. सगळे लोक फ्रेश झालेले, कोणी नाश्ता करताय, खाताय, आधीच पोहोचले होते ना, आणि जे सकाळी लवकर गेले ते पण आधीच पोहोचले होते. मी म्हणजे असं पूर्ण मातीत नहालेला म्हणून मी तिथे आलो. तशा अवस्थेत मला एवढी भूक लागली होती, मी आतमध्ये ते जिथे आपलं खाण्याची जागा असते तिथे गेलो, लॉबीमध्ये खाली, आणि तिथे पहिले चहा घेतला. तशाच अवस्थेत चहा प्यायला वाटलं, वर जातोय. माझे जे होते रूममेट्स काका ते बाहेर गेले होते. सो चावी घेतली आणि एकटा दरवाजा बंद करून गरम गरम पाण्याने अंघोळ केली. त्याआधी ते सगळे कपड्यांचे फोटोज काढले, म्हणजे किती अवस्था आहे आपली, बरा बघूयात. आणि अशा प्रकारे परिक्रमा पूर्ण झाली. अंगावरची गिरनारची माती निघाली, जी छातीला माती लावली होती तेव्हा. करेक्ट. फारच म्हणजे ना, पूर्ण तुझं वर्णन ऐकताना मी पण ती यात्रा तुझ्या बरोबर अनुभवत होते. मीही अनुभवली तुमच्याशी बोलताना. पुन्हा एकदा व्हर्च्युअल यात्रा. ऍक्च्युली माझी पण व्हर्च्युअल यात्रा आता बोलता उत्स्फूर्त ऑटो पायलट मोड वरती मी अनुभवली बोलताना स्वतः. मस्त, एकदम छान. हे बघ अभिजित, काय होतं की गिरनारची यात्रा करताना भले मग ती परिक्रमा म्हणजे 9,999 पायऱ्या चढणं असो, किंवा हे आता तू जी सांगितली परिक्रमा असो, यात काही ना काहीतरी वेगळे असे अनुभव किंवा वेगळ्या काही प्रचिती असं येतं. म्हणजे मी अगदी लोकांना आवर्जून फोन करते की काही अनुभव आले का, काही प्रचिती आली का, तुला असं काही वेगळं जाणवलं का? म्हणजे खूप नम्रतेने तुमचा एक रिस्पेक्ट ठेवून बोलतोय की मी कधीच अनुभव स्वतःशी सांगत नाही. प्रॅक्टिकली सांगतो, हा माझा अनुभव नाहीये, एक गोष्ट जी मला दिसली ती सांगतोय. मी म्हणतो मालवेला गाव पार केलं, दुसरा टप्पा माझा. त्याच्यानंतर काय झालं, मी एका ठिकाणी बसलो होतो, तिथे एक तहान लागली, पाण्याची बॉटल पण संपली होती. सो मी एका ठिकाणी बसलो जिथे एक माणूस निळ्या ड्रम मध्ये पाणी देत होतो सगळ्यांना. तिथे बसल्या बसल्या मी डावीकडे बघितलं, तर मला कसं सोन्यासारखं चमकताना दिसलं काहीतरी. सगळीकडे इकडे चमकता, इकडे सोन्यासारखं बिलकुल अगदी. म्हटलं काय आहे. एक म्हातारी बाई आली, तिथे उचलायला लागली. तर तिने मला काय सांगितलं, म्हणे हा सोन्याचा डोंगर होता म्हणे. गुजरातीत बोलली, जे काय मला कळलं तेवढं सांगतोय. म्हणजे हा सोन्याचा डोंगर आहे होता म्हणे एकेकाळी, जो आता दिसत नाही, म्हणजे अजूनही सोनं सापडतं. आता मला हसायला आलं नॅचरली, इथे सोनं असतं तर कोणी राहिलं असतं का आतापर्यंत, इथे असं याला मोकळं ठेवलं असतं का.
पण ऍक्च्युली जो अभ्रक असतो ना, आपण लहानपणी अभ्रक बघायचो चांदीसारखा चमकायचा, ती सोन्यासारखं चमकत होतं लिटरली. ते ग्लिटरिंग होतं सगळं ते आणि सूर्यप्रकाश पडत होता. सो मी तिथे गेलो, एक आणखी मुलगा आला, त्याने पण ते उचललं आणि मग मी पूर्ण शक्ती एकवटून तिथे गेलो मालवेल्याच्या खाली आणि तिथे असे सोनं, तिथली माती ती मी जमा केली आणि माझ्याकडे अजूनही ती आहे आणि ते अजून ते सोन्यासारखं चमकतं. सो ते म्हणजे त्या मातीत काहीतरी आहे ते चमकत होतं तिथे. हो, काहीतरी काय होतं माहिती नाही मला, पण तिथे सगळीकडे तशी अभ्रक जे असतं ना, लाईक एक मेटलची लेयर आहे किंवा काच आणि मेटल असं मिक्सचर काहीतरी जे सोन्यासारखं दिसतंय, गोल्डन, ते सगळीकडे असं सगळे ते बारीक बारीक विखुरलेलं आहे त्याच मातीमध्ये. सो ती माती पण आणि म्हटलं परिक्रमेतली माती आहे, ते सोनं काय जे असेल ते आणलं का भरलं, ते मी जरा अर्धा तास तिथे काम केलं, सोनं तयार का सोनं मिळवलं तिथलं आणि ते घेऊन मग मी आलोय. अजूनही माझ्या घरी आहे ते. आणि ते बघितलं की पुन्हा आपण बॅक टू त्या झोन मध्ये जातो. सिरियसली अगदी. हे सगळे खूप मस्त अनुभव आहेत. पण आता एक प्रश्न माझ्या मनामध्ये, अभिजित, आता ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं वर्णन ऐकलंय, तर आता जर माझ्यासारख्यांना किंवा आपले जे प्रेक्षक ही तुझा हे सगळा अनुभव ऐकतायत, या सगळ्यांना जर ही परिक्रमा करायची असेल तर आता तर थोडे दिवस आहेत, त्यामुळे शॉर्ट मध्ये काहीतरी करावं लागेल. पण समजा पुढच्या वर्षीचं नियोजन असेल तर त्यांनी काय तयारी केली पाहिजे? दोन्ही गोष्टी सांग. फिजिकली काय केलं पाहिजे, मेंटली काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे लोकांनी याला सामोरं गेलं पाहिजे? येस, याआधी मी एक सांगतो की ही परिक्रमा तितकी धोकादायक आहे, इझी आहे की कठीण आहे. म्हणजे मीच पूर्वतयारी न करता गेलो होतो ना, तर मी एका वाक्यात म्हणेल, ही परिक्रमा किंवा हा ट्रेक, तुमच्यात फिलिंग्स असू द्या नका, श्रद्धा नसली तरी हा ट्रेक आहे सुंदरसा जंगलातला. तर हा ट्रेक सोपी नाही आहे, हा ट्रेक सोपा बिलकुलही नाही आहे, कारण इथे 3 डोंगर जे चढायचे आहेत ना, त्याला त्रास होतो. सो परिक्रमा कठीणच आहे असं म्हणेन मी, और मॉडरेट आहे. सो हे एक झालं. आणि आता म्हणजे की पूर्वतयारी काय, सो पूर्वतयारीमध्ये मी एक बेसिक सांगेन की लोक बरेचदा मी असं बघतो की ते फ्लोटर्स घालतात. फ्लोटर्सचा काळ होता 90s मधला, 90s 2000च्या एका दशकापर्यंत फ्लोटर्स वॉज इन. आता फ्लोटर्सचा एक निगेटिव्ह प्रॉब्लेम काय आहे की त्याला जे सोल असतं ना, ते तितकं चांगलं नसतं. तुमच्या पायावर, आपल्या सोलवरती म्हणजे आपल्या टाचेवरती ताण येतो, बोटांवरती ताण येतो, सो दुखायला लागतात जास्तीत जास्त. दुसरे लोक काय करतात, जे एक महत्त्वाचं सांगतोय की लोक शूज प्रेफर करतात, स्पोर्ट्स शू किंवा ट्रेकिंग शूज प्रेफर करतात. तेही करू नये, ते तर करूच नाही असं म्हणेन मी. नाहीतर मग तुम्हाला कॅरी करावं लागेल. ते का, ते म्हणजे की नद्या खूप लागतात. ती एक नदी किमान 15 ते 20 वेळा नदी लागते. सो तुमचा एकदा का शूज पाण्यात गेला, ओला झाला की मग तुम्ही अस्वस्थ फिलिंग, सतत फिलिंग राहील आणि जड होतो ना, तो जड होतो. येस यार, आणि ते इचिंग, इरिटेटिंग फिलिंग असतं सतत. सो शूज आय विल ऑलवेज रेकमेंड की घालूच नका. त्याच्यापेक्षा काय, फ्लोटर्स यासाठी नाही, मोस्टली लोक फ्लोटर्स घालतात, पण मला फ्लोटर्स पटत नाहीये, कारण तो पिरियड गेला एक तर फ्लोटर्सचा, त्याला हिल नाहीये. त्याचं जे असं सोकिंग करतं, ॲब्झॉर्ब करतं, शॉक ॲब्झॉर्बर असतं ते, फार त्याला काही अर्थही नाही ते. सो पाय दुखतात, हा माझा अनुभव आहे, खूप नेक्स्ट लेवल पाय दुखतात. सो बेटर वे, तुम्ही ऑर्थो केअरची चप्पल मिळते, बाटाची मिळते किंवा आणखी कोणाची, त्याचं सोल मस्त असतं, हलकी असते आणि थोडी आधी काय माझ्यासारखं नाही करायचं की ते चावायला लागेल. मी तेच म्हणणार होते की थोडं घालून काही किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. एकदा आपल्या चप्पलीची केमिस्ट्री झाली, फिजिक्स केमिस्ट्री, की मग सगळं होतं. पण ऑर्थो केअर चप्पल इज वे बेटर दॅन फ्लोटर्स आणि शूज. शूजचा फायदा हा आहे की तुम्हाला पायानं तेवढा ताण येणार नाही, पण मग सतत शूज काढा, परत घाला, घाला, कारण 15 ते 16 वेळा नदी क्रॉस करावी लागते आपल्याला. शॅलो नदी असते. नदी सुद्धा मगरमच्छ म्हणजे क्रोकोडाईल्स जे असतात, मगरी असतात, तिथे लिहिलं आहे सगळीकडे. आता म्हणजे यावेळेस पाऊस नसतो तेवढा म्हणून नदीमध्ये पाणी नसतं म्हणून, अदरवाईज तिथे क्रोकोडाईल्स असतात आणि ते लिहिलं आहे. क्रोकोडाईल्स आहेत, सिंह आहेत, सर्व तिथे प्राणी आहेत. सो म्हणजे तुम्ही त्यांच्या अधिवासात जाताय, एक्झॅक्टली. तुम्ही ती एक प्रिकॉशन घेतलीच पाहिजे, तो एक सेन्स बाळगला पाहिजे जंगलात फिरण्याचा. लोकांना पुष्कळदा ते एक ट्रेकिंग फील लोक जातात, एक्झॅक्टली, इजा करणं किंवा तिथल्या जंगलाची हानी करणं, एक्झॅक्टली, हा एक प्रकार आहे. म्हणून हे खूप, तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. आपण त्यांच्या अधिवासात जातोय 4 दिवसांसाठी फक्त, ते आपल्यावर उपकार करतात आहे, आपण त्यांना ग्रँटेड धरूच शकत नाही. आपण त्यांच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट केला पाहिजे, निसर्गाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. सो त्यामुळे आपण आणि प्लास्टिक यूज करू नये मला सिरियसली वाटतं. या वर्षी म्हणतात, जे 23 मध्ये खूप प्रॉब्लेम झालेत,
सो 24मध्ये गुजरात पोलिसांनी चेकिंग केलं प्रत्येकाच्या बॅग्स की प्लास्टिक आहे का, नसेल तर ते अलाउड नाही करायचे आत. बरोबर आहे, काहीतरी तरी प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, नाहीतर मग हे नष्ट व्हायला वेळ लागणार. एक्झॅक्टली ना, कारण आपण 4 दिवसात सगळं तिथलं खराब करतो, मेस करून टाकतो मग वर्षभर आणि कोण ते वर्षभर तिथे राहत असतात. आणि याशिवाय एक इतकं सुंदर फिलिंग एक क्रिएट होतं जेव्हा आपण तिथून जातो. आणि तिथले एका रॅन्डम पर्सन मला सांगत होती की इथेच आपण आता जिथे आहोत तिथे वाघ सिंह एरवी बसले असतात, तिथे ते पाणी पितात, तिथे त्यांचं रोजचं असं फिरणं सुरू असतं, शिकार करणं सुरू असतंय. आपण आज इथे चालतोय, एका ठिकाणी बसतोय झाडाखाली दगडावरती, इथे वाघ सिंह रेग्युलरली बसतात हे 4 दिवस सोडून. हे 4 ते 5 दिवस ते वरती जातात. आपण मग तिथे असताना आपण जेव्हा परत जाऊ म्हणे बाहेर पौर्णिमेनंतर हे बंद होईल, आपण आहोत तिथे हे रेग्युलरी वाघ सिंहाचं रुटीन लाईफ आहे, डेली लाईफ असेल म्हणे. बरोबर आहे. सो पण ही किती प्रचिती आहे ना की या 4 दिवसात ते लोकांना अजिबात त्रास देत नाहीत आणि अगदी शहाण्यासारखं वागतात, लोकांना पूर्ण करू देतात. खरंच आहे म्हणजे मला. आणि ही पुन्हा एकदा सुरुवातीला जो उल्लेख केलास की भगवान विष्णू किंवा दत्त महाराज यांची जी तिथे गुप्तपणे वास असेल, काहीतरी व्हायब्रेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या घडून येत असतील. मला त्रिगुणात्मकच्याच पर्सननी म्हटलं होतं की तुझं आयुष्य बदलेल म्हणे परिक्रमा केल्यानंतर. अर्थातच लोकांचं बदलतात असं ऐकलंय, असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे माणसाचं माइंडसेट चेंज होऊन जातं ना. जसं तू आता फुल टू ग्रॅटिट्यूड मोडवर आलास तर ती आयुष्याची खूप मोठी गरज आहे ना. हो. आणि ती वेळ पण असते एक शांत, आपण आपल्या सोबत असतो, कंटेम्प्लेशन होतं, बिंग वन सेल्फ, बिंग योर सेल्फ होतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःशी संवाद साधता, निसर्गाजवळ असतात तर हिलिंग होतं. अगदी बरोबर, गोष्टी अगदी बरोबर. सो ते पॉझिटिव्ह थॉट्स देणं सगळं तुम्हाला आठवतं, ग्रॅटिट्यूड फिलिंग आहे ना, ती एनर्जी, त्यात एक रिदम क्रिएट होतो. सो आय लव्ह. आध्यात्मिक लेवलचं तर आपण काही असं बोलू शकत नाही, पण ते एक सुंदर अनुभूती. हो, अनुभूती आहे ती. खूपच मस्त वाटलं ऐकून. म्हणजे ही व्हर्च्युअल परिक्रमा जी आता झाली, तर अशी परिक्रमा जर मंडळी तुम्हाला करायची असेल तर या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. अभिजितनी ही जी व्हर्च्युअल परिक्रमा घडवली आहे आपल्याला, ही तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला पुढच्या वर्षी किंवा इन फ्युचर प्लॅन करायचे असेल तर या व्हिडिओचा उपयोग होईल. सो अजूनही ही परिक्रमा ऐकून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. अभिजित, थँक्यू सो मच. जय गिरनारी. जय गिरनारी.